गेले 3 दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून एकरी 100 टन उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती प्रशिक्षण सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातील आमचे कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दोघेही उपस्थित आहेत. काही लोक, काही शेतकरी पण आहेत, काही कारखान्याचे अधिकारी यात सहभागी झालेले आहेत. योगायोगानं आता पूर हंगामाची लागवड, खरीपची पिकं काढून रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आणि पूर्व हंगामी लागवड सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्हीचं जवळपास 2.25 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकात आले आहे. आणि ह्या पिकाची एकीकडे अत्यंत सरासरी कमी उत्पादकता आणि एकीकडे तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी काढलेले 100, 125, 150 टनाचं उत्पादकता, ही दोन्हीतला जो फरक आहे तो नॉलेजचा आहे, ज्ञानाचा आहे, माहितीचा आहे. आणि हेच फरक जर निघाला तर फार मोठ्या प्रमाणात लोकांना 4 पैसे मिळण्याची संधी या माध्यमातून मिळण्यास मदत होईल. या उद्देशानं आजचं प्रशिक्षण सुरू आहे. 3 दिवसाच्या प्रशिक्षणातलं आजचं शेवटचं सत्र आहे. उद्देश असाच आहे की यापूर्वी माने पाटील साहेबांनी काही मार्गदर्शन केलं होतं, पिसाळ सर आहेत त्याचबरोबर आणि लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना कदाचित माहीत नसेल कबाडे साहेबांचा परिचय. कबाडे साहेब ऊसभूषण, कृषीभूषण आहेत, पुरस्कारांना सन्मानित आहेत, शेतकरी आहेत आणि सन्मान देण्याच्या पलीकडचं त्यांचं कर्तृत्व आहे. कारण 2 गोष्टी आहेत. एक तर त्याने खोडव्यासारख्या पिकामध्ये देखील 120 टनाचं उत्पादन काढलेलं आहे. हा एक गौरवाचा भाग आहे आणि ते सातत्यानं काढलेला आहे. त्याचबरोबर ऊसाच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांची ऊसाचं बीजोत्पादन, व्यावसायिक बीजोत्पादन म्हणून, तर ह्यामध्ये जी तिने पद्धत तयार केलेली आहे ही म्हणजे कदाचित भारतामध्ये एकमेव शेतकरी असतील. म्हणजे कदाचित विद्यापीठाच्या पलीकडच्या गोष्टी त्यांच्याकडनं घडलेल्या आहेत. म्हणजे ते तर गेला तर तुम्ही थक्क होऊन जाल, अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे. की मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून त्यांचा अनुभव, पूर्वीचे अनुभव, आता पूर्वी का सुरुवात केलेली त्यावेळीची काही गोष्टी आणि आता सध्या त्यांचं जे टॉप लेवलला जे काम करत आहेत त्या अनुषंगानं सर्व विषयाची माहिती व्हावी या उद्देशानं मुद्दामून कबाडे साहेबांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची यशोगाथा तर सांगतील, पण माझी अपेक्षा आहे की व्यावसायिक ऊस बीजोत्पादन या अँगलनं जर आमच्या लोकांना जर विशेष, कारण कसं आहे, 1 लाख, 2.2 लाख हेक्टर क्षेत्र असेल तर कमीत कमी 1 लाख हेक्टर क्षेत्र दरवर्षी लागण होतं आणि त्यासाठी किमान 1% क्षेत्र हे बीजोत्पादनासाठी असणं आवश्यक आहे. पण आज गावातली परिस्थिती बघितली तशी परिस्थिती नाही आहे. जे लोक चांगला उत्पादकता काढतो त्याला जर बीजोत्पादनाकडे वळवण्याची संधी आहे, त्याला 2 पैसे जादा पण मिळू शकतात आणि 100 लोकांना 1 एकर जर बीजोत्पादन झालं असेल तर 140 एकर लोकांना चांगलं बियाणाची उत्पादनाची संधी मिळू शकते, उपलब्ध होण्याची. तर दोन्हीच्या उद्देशानं आज सरांचं पण मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. मी पहिल्यांदा कबाडे साहेबांनी त्यांनी संपूर्ण गाजवलेल्या कर्तृत्वाबद्दल, उत्पादनाबद्दल आणि बीजोत्पादनाबाबतीत केलेल्या कार्यबद्दल सर्व रामेतीच्या वतीनं त्याचबरोबर प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि प्रशिक्षणासाठी, मार्गदर्शनासाठी दिलेल्या वेळाबद्दल आभारी व्यक्त करतो. मी सर्व प्रशिक्षणार्थींना शेवटच्या सत्रासाठी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी कबाडे सरांना विनंती करतो की आपला परिचय करून देऊन सुरुवातीपासून जे काही तुमच्या घडामोडी घडत गेल्या त्या अनुषंगानं मार्गदर्शन करावं. त्यानंतर आपण शेवटी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण आपलं कव्हर करू. धन्यवाद सर. प्रथमतः मी रामेतीचे परीट साहेब यांचं आभार मानतो की त्यांनी मला बोलायला संधी दिलेली आहे आणि बरेचदा त्यांनी संधी मला दिलेलीच आहे आणि आतापर्यंत मला वाटतं 3-4 वेळा तरी रामेतीमध्ये येऊन मी कृषी सहाय्यकांच्या बरोबर माझे अनुभव शेअर केलेले आहेत. तर आता आपणाला सातत्यपूर्ण एकरी 120 टन याबद्दल आपणाला बोलायचं आहे. तर सुरुवातीला मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. माझे नाव सुरेश अप्पासू कबाडे, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आतापर्यंत काय मला जे पुरस्कार मिळालेत ते थोडं तुम्हाला मी सांगतो. 2007-08 मध्ये मला पहिल्यांदा ऊसभूषण पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा मिळाला. तो राज्यात खोडव्यात पीक माझा पहिला आलेला होता, खोडव्याचं पीक. ते साधारण त्या वर्षी 108 टनाचं उत्पादन निघालं होतं. त्यानंतर 2017ला कृषी प्रदर्शन नाशिक यांचा
आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार 2017 साली मिळालेला आहे. आणि 2017-18ला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 14 वर्षात सातत्यपूर्ण प्रत्येक वर्षी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहे. असं नाही की एखाद्या वर्षी मी 100 टन उत्पादन घेतल्याने मध्ये थोडा गॅप राहिलेला आहे, असं नाही. 2006-07 पासून आज अखेर प्रत्येक वर्षी जितकं क्षेत्र असेल ते सर्व क्षेत्रामधील माझं अवरेज हे 100 टनाच्या वरती आहे. आणि ते सातत्यपूर्ण आहे. एखाद्या वर्षी आपणाला उत्पादन काढायचं नाही, तर व्यवस्थित जर तुम्ही मॅनेजमेंट केला तर प्रत्येक वर्षी आपण 100 टनाच्या पुढे जातो आणि जाऊ शकतो, आणि कुणीही जाऊ शकतं. फक्त त्या पद्धतीनं आपण सगळं नियोजन करणं गरजेचं आहे. तर गेल्या 4 वर्षातली मी आकडेवारी सांगतो. आता सगळे काय 14 वर्षाची काय मी सांगत नाही. 2016-17ला 3 एकरमध्ये 302 टन ऊस झाला. तो एकरी 100 टनाच्या वरती गेलेला आहे. 2017-18 मध्ये 70 गुंठे खोडव्यामध्ये 210 टन उत्पादन मिळाले. त्याचे एकरी 120 टन मिळाले खोडवा. टोटल एकूण 4 एकर 10 गुंठे खोडव्या क्षेत्रामध्ये 470 टन उत्पादन मिळाले. त्याची इन ॲव्हरेज एकरी 110 टनानं मला मिळालेलं आहे. 2018-19ला 4 एकर 30 गुंठ्यामध्ये 519 टन उत्पादन मिळालं. त्याची एकरी सरासरी 109 टनापर्यंत मिळालेले आहे. आणि त्यातील हायेस्ट उत्पादन जे आहे ते 114 टनापर्यंत मिळालेलं आहे. त्याचबरोबर 2019-20ला म्हणजे आता जो सीझन गेला तो, त्यात 3 एकर 19 गुंठे खोडव्यामध्ये 391.017 इतकं उत्पादन मिळालं. त्याचं एकरी सरासरी ॲव्हरेज 112.522 टन इतकं मिळालेलं आहे. आणि आडसाली 2 एकर 30 गुंठे क्षेत्र होतं. यावेळी गेल्या वर्षी पहिल्यांदाच 7 फुटावरती तो केलेला होता. 7 बाय 1.5 या अंतरावरती केलेलं होतं आणि संपूर्ण ड्रिपचं त्याला नियोजन केलेलं होतं. पाटपाणी एकही दिलेलं नव्हतं. तर तो 2 एकर 30 गुंठ्यामध्ये 398.688 इतकं मिळालं. त्याचं एकरी आपणाला उत्पादन 130.432 टन इतका मिळालेला आहे. आणि 3 एकर एक माझा आडसाली ऊस होता, जो महापुरामध्ये बुडलेला होता. त्याच्या शेजारील सगळ्या शेतकऱ्यांचे 50-52 टनाच्या आसपास उत्पादन निघालेलं होतं. आणि त्या 3 एकरामध्ये मला 242 टन उत्पादन मिळालं. त्या महापुरात बुडल्यामुळं जवळजवळ 20 टनाचा एकरी मला फटका बसलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं एकरी ॲव्हरेज मला 80.65 मिळालं. आणि एकूण इन ॲव्हरेज बघायला गेलं तर 9 एकर 9 गुंठ्यामध्ये 991.705 इतकं उत्पादन निघालेलं आहे. तर आपण सरासरी आपलं उत्पादन आपण वाढवलं पाहिजे. तर त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सातत्यपूर्ण राहिलं पाहिजे. एखाद्या 10 गुंठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही करून एखाद्या वर्षी करून नंतर तुमचं ॲव्हरेज खाली आलं नसलं पाहिजे. सातत्यपूर्ण आणि हे तुम्ही व्यवस्थित पॅटर्न केला तर ते शक्य आहे. तर सुरुवातीला आमची पद्धत मी तुम्हाला सांगतो. पूर्वी आमची जुन्या पद्धतीनं शेती होती. म्हणजे 2.5 फुटाच्या सऱ्या, 3 फुटाच्या सऱ्या, एकरी 100, 125, 150 मुळे एका एकराला आम्ही लावायचो. आणि 3 फुटी सऱ्या, परत त्याला 7 सऱ्या सोडल्यानंतर 8वा जनरल कट असायचा. आणि त्याच्यामध्ये जी लागणीची पद्धत होती, कटवाकुरी करून घ्यायची सगळे आणि मग त्याच्यावरती लागण करायचं. तर लागण करत असताना जे काय खत उपलब्ध असेल ते आम्ही टाकायचो. त्यावेळी काय आम्हाला एन म्हणजे काय, पी म्हणजे काय, के म्हणजे काय हे काय माहिती नव्हतं. जे काय दुकानदार द्यायचे ते आम्ही टाकायचो. आणि जास्तीत जास्त युरियाचा वापर जास्तीत जास्त व्हायचा, स्वस्त आहे म्हणून. आणि कांडीची पद्धत जर म्हणाला तर ज्यावेळी आपण 125-150 मुळी एका एकराला वापरतो तर अक्षरशः कांडीला कांडी दिडकी किंवा काही वेळा डबल कांडीला कांडी मांडावी लागते. आणि 740 व्हरायटी असायची.
उत्पादन काय समाधानकारक नव्हतं. म्हणजे सोयाबीन काढून जर ऊस केला तर साधारण 40-45 टनापर्यंत मिळायचं. खोडवा यायचं 30 टनापर्यंत. आणि आडसाली ऊस केला तर त्यावेळी आडसाली ऊस मिरगी लागण म्हणायची त्याला, जून मध्ये करायची. जे आता अलीकडे आपण आता जून मध्ये आता लागण करतोय आडसाली म्हणून. तर त्यावेळी आम्ही ते जून मध्ये लागणी असायच्या आडसाली. तर आडसालीचं उत्पादन 50 टनाच्या आसपास मिळायचं आणि खोडव्याचं सुद्धा त्या पटीतच असायचं. म्हणजे जी काय अपेक्षा आपल्याला असायची चांगल्या उत्पादनाची ते मिळत नव्हते. एकदम जुनाट पद्धती, बियाणं सातत्यानं तेच वापरायचं, खोडव्याचं वापरायचं, कुठलं मिळेल ते वापरायचं. बीज प्रक्रिया म्हणजे काय माहिती नसायची, खते वरून फेकून द्यायचं. तर अशा पद्धतीनं आमची वाटचाल चालू होती त्याच्यामध्ये. एक मात्र मला वाटायचं की पूर्वीपासून आमच्या भागामध्ये बाबुराव फाळके म्हणून एक चांगले उत्कृष्ट शेतकरी होऊन गेले, ज्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर ते कायम त्या काळामध्ये एकरी 100 टनाचं उत्पादन काढायचे. ते एकटेच. मला वाटतं संपूर्ण भारतात म्हटलं तर ते एकमेव त्यावेळी उदाहरण होतं. ते एकटे 100 टनाच्या वरती उत्पादन काढायचे आणि बाकीचे शेतकरी हे 35-40 ह्या रेंजमध्ये असायचं. त्यावेळी मला असं वाटायचं की बाबा आपणाला सुद्धा का हे जमत नाही, आपणाला सुद्धा एकरी 100 टन उत्पादन का निघत नाही, ते काढतात तर आपलं काय चुकतं. ह्या बऱ्याचशाच गोष्टीचा मी अभ्यास करत चाललो आणि मग त्यामध्ये मग हळूहळू बदल करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला बदल म्हणजे 3-2.5 फूट 3 फुटाच्या ज्या सऱ्या होत्या त्या मी 3.5 फुटावरती आणल्या. 3.5 फुटावरती आणल्या. परत 3 डोळ्याची 4 डोळ्याची जी टिपरी असायची तिथं 2 डोळ्याच्या टिपरीनं लागण करायला लागलो आम्ही. त्यावेळी थोडा फार फरक पडला पूर्वीच्या तुलनेत. एनपीके म्हणजे काय याचा अभ्यास केला, डोसेस बसवले चांगल्या पद्धतीनं आणि थोडी वाढ मला मग पूर्वीच्या तुलनेत 10-15% त्याच्यामध्ये मला वाढ मिळत गेली. मग हे करत असताना परत परत 2000 साली मला असं वाटायला लागलं की थोडा अजून पण आपल्याला बदल करणे गरजेचं आहे, की जे आपल्याला 100 टन अपेक्षित आहे तिथपर्यंत आपण अजून जात नाही. अजून तो फार लांबचा पल्ला तो दिसत आहे. तर त्यावेळी मग मी 3.5 फूट सरी आणि पहिल्यांदा एक डोळा लावून त्यावेळी केली 2000 साली. आणि नुकतंच 86-0 बियाण्याचं लॉन्चिंग झालेलं होतं 1-2 वर्षात. आणि मग ते बियाणं मी 3.5 बाय 2.25 फूट ह्या अंतरावरती केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या प्लॉटमध्ये मी हिरवळीच्या खताचा वापर केला. म्हणजे धेंच्या टाकला, धेंच्या गाडला आणि त्याच्यामध्ये मग नंतर मी 3.5 बाय 2.25 फुटावरती ऊसाचं नियोजन केलं. ते करत असताना त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया सुद्धा पहिल्यांदाच केली. मग ती बीज प्रक्रिया केली, एक डोळा पद्धतीनं लागण केली. फक्त हे करत असताना त्या काळी काही जे प्रगतशील शेतकरी होते ते एक डोळा लागण करत असताना असं म्हणजे मार्किंग करून करत नव्हते, कोणच करत नव्हते. तर मी पहिल्यांदा मात्र ज्यावेळी एक डोळा लागण केली त्यावेळी करत असताना मार्किंग करून मी 3.5 बाय 2.25 फुटावरती मार्किंग केलं आणि त्या मार्किंग वरती मी लागण केलं. आणि जवळजवळ 2000 ते आज 2020 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झालं मी मार्किंग करून मी लागण करतोय. आणि मग लागण वगैरे केल्यानंतर त्याला ते बेसल डोस दिला. पूर्वी बेसल डोस वगैरे असं काय कुठलं पण टाकायचं किंवा नंतर 1 महिन्यानं टाकायचं असं काय नियोजन नव्हतं. तर ते सगळं व्यवस्थित नियोजन बसवून डोसेस वगैरे वेळच्या वेळी दिल्या, त्याला स्प्रे केले. उसाला स्प्रे पहिल्यांदा त्यावेळी मी केले. सगळे डोसेस मात्यात टाकले, कुदळीनं चढ मारून वगैरे. परत त्याचा पाचट मी पहिल्यांदा काढलं. पहिल्यांदा पाचट काढून घेतलं व्यवस्थित. त्यावेळी काय 3.5 फूट सरी असल्यामुळं सगळे बैलाच्या साह्यानं बांधणे वगैरे केले. नंतर पाचट काढलं आणि तो त्यावर्षी मला वाटतं 13 एकर काहीतरी मी लागण केलेली होती. तर 13 एकराचं मला सरासरी अवरेज हे 70 टनापर्यंत बसलं. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ झाली होती. परंतु मला एक अपेक्षा होती की तो प्लॉट इतका आपण सगळं व्यवस्थित केलेलं आहे तर 100 टनापर्यंत जाईल. दुर्दैवानं तो काय 100 टनापर्यंत गेला नाही. त्यामुळे मला असं वाटलं की बाबा हे 100 टन पडू शकत नाही. जर इतकं जर आपण प्रयत्न करून
जर 100 टन निघत नसेल तर 100 टन जे काही शेतकरी काढतात ते काय खरं बोलत नसावेत, असं एक मला म्हणजे एक भ्रमनिरास झाला माझा. मग त्यानंतर मग ह्या पद्धतीनं साधारण 2004-5 पर्यंत आमची वाटचाल चालू होती. 70 टनापर्यंत आमचं उत्पादन जायचं, खोडवा जायचा 40-45 टनापर्यंत. पूर्वीच्या तुलनेत चांगलं होतं, पण जे एक 100 टन जे ध्येय होतं माझं तिथपर्यंत अजून मी गेलेलो नव्हतो. 2005-6 साली पहिल्यांदा 4.5 फूट सरीवरती सरीतलं अंतर बदललं. 4.5 फूट सरी केली. सरी मग 4.5 फुटी सऱ्या सोडल्या. 3.5 फुटावरून 4.5 म्हणजे जवळजवळ 1 फूट सरीतलं अंतर वाढवलं आणि त्याच्यामध्ये ध्यांच्या टाकला, ध्यांच्या मुजवला, बेसेल डोस दिला आणि त्याच्यामध्ये 4.5x2 ह्या अंतरावरती मी 86-0-32 ह्या जातीची लावण केली. त्याला संपूर्ण डोसेस आपण मातीआड दिले, स्प्रे वगैरे केले. जीवाणूचा वापर पहिल्यांदा त्या वर्षी मी केला. म्हणजे आमचे राजाराम बापू कारखान्यांचे जीवाणू मिळायचे, नत्र उपलब्ध करणारे जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू ह्यांचा वापर 3-3, 4-4 वेळा ते ड्रीप आपल्या पाट पाण्यानं सोडले आणि पाचट सुद्धा मी 2दा काढलं. आणि त्याचे महत्वाचं म्हणजे त्याची बांधणी करताना 4.5 फूट सरीची बैलाच्या साहाय्यानं न करता पहिल्यांदा पॉवर टिलरनं मी केलं. आतापर्यंत 3.5 फूट सरीमध्ये आपण बैलाच्या साहाय्यानं त्याची बांधणी करायची, बाळ बांधणी असेल, मोठी बांधणी असेल. पण 4.5 फूट सरी असल्यामुळं नुकतंच आता पॉवर टिलर आलेले होते आमच्या भागामध्ये, तर त्यावेळी पॉवर टिलरनं त्याची बांधणी केली आणि ती बांधणी अतिशय चांगली झाली. जे आपण रेग्युलर बैलाच्या साहाय्यानं जी बांधणी करतो त्या तुलनेत पॉवर टिलरची बांधणी अतिशय चांगली झाली. प्लॉट अतिशय सुंदर आला आणि त्या प्लॉटचं हार्वेस्टिंग साधारण 1 मिनिट 2006 त्याचं हार्वेस्टिंग झालं त्या प्लॉटचं. आणि पहिल्यांदा मला 4.5 फुटावरती मला 100 टनाचं उत्पादन निघालं. तर त्यावेळी 13 एकर 26 गुंठ्यामध्ये मला 1460.55 इतकं उत्पादन मिळालं आणि त्याची एकरी सरासरी मला 107 टनापर्यंत मिळालं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा आपण 3.5 फुटावरून 4.5 फुटावरती आल्यामुळं आपलं हे उत्पादनामध्ये इतकं वाढ झालेलं आहे. आणि तिथून मग परत मला माग बघायचे सुद्धा बघायची काही पाळी आली नाही. प्रत्येक वर्षी मग माझे 100 टनाच्या वरती उत्पादन मिळायला लागलं. त्याच्यामध्ये मग अगदी 15 एकरामध्ये 1500 टनापर्यंत मी गेलो. आणि सरीतलं अंतर मात्र मी कमी केलो नाही. उलट 4.5 वरून 5 फूट, 5 फुटावरून 6 फूट, 7 फूट हे अंतर वाढवत गेलो. खरं माझं उत्पादन कमी न येता वाढत गेलं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऊसाचं उत्पादन वाढवायचं आहे, तुम्ही जे टार्गेट ठेवणार आहे ते जर 3.5 फुटामध्ये जर ठेवला तर ते कधीच शक्य होणार नाही. कारण आतापर्यंत मला जो अनुभव आला त्याच्यावरून मी सांगतो. आता मी समजा मी परत 3.5 फुटावरती आलो, 3.5 फुटाच्या सऱ्या पाडल्या आणि त्यावरती जर मी ऊसाची शेती करायला लागलो, आता करतो ह्या पद्धतीनं करून सुद्धा 70 ते 75 टनाच्या वरती मला उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे हे समजून घ्या की तुम्हाला उत्पादन वाढवायचं आहे तर कमीत कमी 4.5 फुटाच्या आत तुम्ही आलं नसलं पाहिजे. बरेचसेच शेतकरी 4.5 फूट सरी पाडायचं त्यांचं धाडस होत नाही. मग ते 4 फुटी पाडा, 4.25 फुटी पाडा आणि मग अपेक्षा मात्र 100 टनाची करतात. तर ते तुमचं उत्पादन वाढणार नाही. मुळात 4-4.25 फूट सरीमध्ये तो पॉवर टिलर व्यवस्थित चालत नाही. अगदी ऊसाला घासून आतमध्ये चालतो. त्यामुळे ऊसाच्या मुळ्या तुटत्यात, ऊसाची एकदम जिव्हाळी लागतं. तर कमीत कमी तुम्ही 4.5 फुटाचं अंतर ठेवल्याशिवाय तुम्ही उत्पादन वाढवू शकत नाही. आज समजा मी 4.5 फुटावरून 3.5 फुटावर आलो तर माझं सगळंच उत्पादन कोलमडणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला उत्पादन वाढायचं असेल तर 4.5 फुटाच्या पुढं आपण सरीतलं अंतर ठेवलं पाहिजे. आणि ते करत असताना मग सातत्यानं आता माझं सरीतलं अंतर वाढवल्यामुळं मी प्रत्येक वर्षी 100 टनाच्या वरती जात आहे. तर आता आपणाला एकरी 100 टनाचे जे उत्पादन काढायचं आहे तर त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे, कुठल्या गोष्टीचं पालन करणार आहे ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. काही शेतकरी असं म्हणतात की 4.5 फूट सरी सोडली मी, मला 100 टन पडायला पाहिजे. असं नाही पडणार.
त्याच्यासाठी तुम्ही 4.5 नक्की तुमचं उत्पादन वाढणार 4.5 फूट सरीवरती. 3.5 फूट अंतरावरती जितकं तुम्हाला उत्पादन मिळतं त्याच्यापेक्षा नक्की 100% जास्त मिळणार. परंतु तुम्ही 50 टनावर असाल तर 70-75 टनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण तिथून पुढे जे 100 टनावरती जायचं आहे त्याच्यासाठी इतरही काही गोष्टी आहेत. त्याचं पालन केलं तर मग 100 टन तुम्हाला काढण्यापासून 100-120 टन काढण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर त्यात सगळ्यात टोटल जे आपण एक पॅटर्न तयार केलेला आहे त्या पॅटर्न थ्रू आपण वाटचाल केली पाहिजे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊसाचं जर चांगलं उत्पादन काढायचं असेल तर पीक फेरपालट केलं पाहिजे. मला सांगा, आपण जवळजवळ 65 ते 70 सालापासून सातत्यानं प्रत्येक वर्षी ऊसाचं उत्पादन घेत आहोत. 70 साल जरी धरलं तर जवळजवळ 50 वर्ष झाले आपण ऊस काढून ऊस करतोय. शेवटी त्या जमिनीनं तर किती द्यायचं, आपण त्याच्यासाठी किती देतो याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अक्षरशः काही शेतकरी असे आहेत की 1970 सालापासून आज 50 वर्ष झाले, 1 वर्ष सुद्धा त्या जमिनीला त्यांनी विश्रांती दिलेले नाहीत. सातत्यानं ऊस काढून ऊस सुरू आहे आणि मग म्हणतात आमचं ऊसाचं उत्पादन वाढत नाही, गवताळ वाढायची समस्या वाढल्या. तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला पीक फेरपालट हे करायलाच पाहिजे. त्याशिवाय उत्पादन ही वाढणार नाही आणि जमिनी सुद्धा चांगली राहणार नाहीत. आपलं एक टार्गेट माझं आहे की पूर्वजांनी मला ज्या क्वालिटीच्या जमिनी माझ्या ताब्यात दिल्या त्याच क्वालिटीची किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची जमीन मला माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे. तर ह्याची सुद्धा आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऊसाचं उत्पादन चांगलं काढायला पीक फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यात बरेचसेच तुम्ही हरभऱ्याचा बेवड घेऊ शकता, हळदीचं बेवड घेऊ शकता, केळीचं बेवड घेऊ शकता. ज्या शेतकऱ्यांना काही आर्थिक अडचण असतात ते विश्रांती देऊ शकत नाहीत त्या शेतकऱ्यांनी किमान तुमचा डिसेंबर-जानेवारी पर्यंत जरी खोडवा गेला तरी त्या खोडवा गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हरभऱ्याचा पीक घेऊ शकता. फक्त ते घेत असताना जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हरभरा केल्यामुळं तुम्हाला उत्पादन जास्त मिळत नाही. कारण ते एकरी 1 ते 2 पोत्यापेक्षा जास्त तुम्हाला उत्पादन मिळत नाही. ते हरभरा काढून मळायला सुद्धा परवडत नाही. तर त्यावेळी आपण काय करायचं, ज्यावेळी आपण जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हरभरा पीक फेरपालटसाठी करणार आहे तर त्यावेळी पहिल्यांदा आपण 65 कुट्टी करायचं. माझं सांगाल तर गेली 10 वर्ष झालं आपण 65 अजिबात पेटवलेलं नाही. सर्वात महत्वाचं आहे ते तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म म्हणजे आत्मा असतो. तर तो आत्मा जीवन ठेवायचं काम हे 65 करत असतं. तर 65 हे ठेवणे हे आता आपली काळाची गरज आहे. तर पहिल्यांदा आपण 65 ठेवायचं. 65 ऊस तुटून गेल्यानंतर 65 मशीनच्या साहाय्याने बारीक तुकडे करा, त्याचे क्रश करा आणि त्याच्यामध्ये नंतर सरीवरती रोटर मारून रोटर कुळं वगैरे मारून नंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही हरभरा पेरा. साधारण 65मध्ये 65 ठेवलेल्या प्लॉटमध्ये जर हरभरा करायचा असेल तर साधारण आपल्याला एकरी 25 किलो हरभरा लागतो रेग्युलर रानाला. तर 65 ठेवलेल्या रानामध्ये तुम्हाला जवळजवळ एक 10 किलो एकरी जास्त सोडायचं. कारण 65 इतक्या प्रमाणात असतं की ज्या ठिकाणी 65 आणि मातीचा एक जीव झालेला नाही त्या ठिकाणी जर हरभरा वरती पडला असेल तर तो हरभरा उगून येत नाही. त्यामुळे 65मध्ये हरभरा करत असताना एक 10 किलो एकरा जास्त बियाणं सोडायचं. तर मग 65 मध्ये हरभरा केल्यानंतर 2 पाण्यामध्ये हरभरा तो घाटा भरण्यास येतो. साधारण 65 ते 70 दिवसामध्ये घाटे टच मध्ये भरतात. घाटे भरल्यानंतर डायरेक्ट आपण ते मातीआड करायचं, मुजवायचं आहे ते. हा तर ते करत असताना ते असं कापून टाकायची काढायची काही गरज नाही. डायरेक्ट सिंगल पलटीच्या साहाय्याने तुम्ही ते मातीआड करू शकता. आणि त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की हरभऱ्याचं रान असून सुद्धा इतका ट्रॅक्टर स्मूथ जातो कारण त्याच्यामध्ये आपण 65 ठेवून त्याच्यामध्ये हरभरा केलेला असतो आणि 2 पाण्यामध्ये 65 कुजलेलं असतं कम्प्लीट. आणि त्यामुळं आत एक अशी पोकळ जमीन झालेली असते आणि अजिबात ट्रॅक्टरला दमणूक होत नाही. नाहीतर तुम्ही हरभऱ्याचं नांगरट बघितला तर अक्षरशः काय काय वेळा ट्रॅक्टर त्याच्यामध्ये
त्या शेतामध्ये नांगरट करायला सुद्धा ट्रॅक्टरवाले कोण येत नाहीत. गेल्या वर्षी मी हरभरा केला होता, तर कम्प्लीट हरभरा नांगरट करूपर्यंत आमचा स्वतःचा ट्रॅक्टर सिंगल पलटीनं माग 5 माणसं उभा केली मी पलटीवरती नांगरायसाठी. म्हणजे एक वेळ वरती फाळ आला की खाली जातच नाही, इतकं कठीण रान आलेलं असतं. पण तेच तुम्ही पाचट केलेल्या रानामध्ये जर हरभरा केला तर तुम्हाला अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. अजिबात म्हणजे सहज ट्रॅक्टर जात होता, अजिबात चाकं फिरत नव्हती त्याची. तर इतकं म्हणजे रानाला फुल येतं. एक हरभऱ्याचा बेवड झाला, त्याचबरोबर तुमचं खत सुद्धा कम्प्लीट पाचट त्याच्यामध्ये कुजून गेलं. हा दुहेरी फायदा आपला त्याच्यामध्ये होतो. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही ऊस करायचं. हे कुणी करायचं तर ज्यांना विश्रांती देणं शक्य नाही, आर्थिक अडचण असते. शेतकरी राजाला काय प्रत्येक वर्षी दिवस चांगले नसतात, काही तर अडचण असते. इच्छा असून सुद्धा ज्यांना विश्रांती देणं शक्य नाही एक वर्षभर, त्यांनी हा पॅटर्न राबवायला हरकत नाही. आणि हरभऱ्याच्या बेवडचं सगळ्यात महत्व म्हणजे तुम्ही 1 एकर हरभरा केला म्हणजे 10 टेलर शेणखत टाकण्यापेक्षा त्याच्यामध्ये ताकद जास्त असते. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक 1.5 एकर क्षेत्रामध्ये एकरी 10 टेलर प्रमाणे 15 टेलर शेणखत टाकलं. आणि माझ्या जोड काकरीला आमच्या चुलत भावानं त्यानं ऊस लवकर बाहेरच्या कारखान्याला घालवला आणि त्याच्यामध्ये त्यानं हरभरा केला. हरभरा केल्यानंतर ज्यावेळी पुढील वर्षी जून महिन्यामध्ये मग दोघांनी 8 साली लागण केले. त्याने एक चिमूट सुद्धा शेणखत टाकलेलं नव्हतं, फक्त हरभऱ्याचा बेवड होता. आणि मी एकरी 10 टेलर शेणखत टाकलेलं होतं. तर माझ्यापेक्षा त्याचं एकरी 10 टन उत्पादन जास्त निघालं, म्हणजे एक चिमूट शेणखत हे न टाकता. म्हणजे लक्षात घ्या हरभऱ्याच्या बेवडमध्ये ताकद किती आहे बघा. अक्षरशः नैसर्गिक सबसॉइलरचं काम हे हरभरा पीक करत असतं. तुम्ही बघितला तर हरभऱ्याच्या रानामध्ये भरपूर भराळे पडलेले असतात. अक्षरशः एक एक ठिकाणी आपला पाय सुद्धा त्याच्यामध्ये फसतो. आणि जे सातत्यानं ऊस काढून जे खालचा जो पॅन हार्ड झालेला असतो, खालची तळी जी हार्ड झालेली असते, ती कम्प्लीट चिरल्यामुळं आतली हवा बाहेर निघते. भरपूर आत खोलपर्यंत ऊन वारा आतमध्ये जाऊन रान अतिशय चांगल्या पद्धतीनं वाळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या रानामध्ये तुमचा लव्हाटा आहे तिथं हरभरा केला तर परत लव्हाटा येतच नाही. कारण एवढं रान चिरतं की ते आत त्याचं ते लव्हाट्याचं जी बी आहे कम्प्लीट त्याचं पीठ होतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना शक्य नाही त्यांनी हरभऱ्याचा बेवड घ्यावा. आणि ज्यांना बेवड घेणं शक्य आहे त्याने मग खोडवा गेल्यानंतर आता मी सांगितलं त्या पद्धतीने हरभरा करा. जर तुमचा खोडवा तुटला असेल मार्च एप्रिलला तर तो काय बेवड करणं शक्य नाही. त्यावेळी मग तुम्ही जून मध्ये धेंच्या करा त्याच्यामध्ये. म्हणजे धेंच्या करा किंवा ज्या रानामध्ये तुमचं पाणी साठतं आणि तुम्हाला विश्रांती द्यायचं आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही मग नगदी पिकं घेऊ शकत नाही, हळद केळी यासारखी. तर त्या जमिनीमध्ये मग तुम्ही जून मध्ये धेंच्या करा किंवा सोयाबीन सुद्धा करू शकता तुम्ही. एक मेला जर तुम्ही सोयाबीन केला तर तुम्हाला सोयाबीन 15-16 पोती सोयाबीन होतं. आणि ज्यांना सोयाबीन करणं शक्य नाही त्यांनी जून मध्ये धेंच्या करा. साधारण 45 ते 50 दिवसामध्ये धेंच्या मुजवण्यास येतो. साधारण फुलकळी आली त्याला तर तो पक्व झाला असं समजायचं. खाली जर त्यांच्या उपटून बैठलं तर त्याला नत्राच्या गाठी भरपूर असतात ते पक्वतेच्या अवस्थेमध्ये. ते त्यांच्या गाडायचा. सोयाबीन असेल तर सोयाबीन घ्या. आणि नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही हरभरा पेरा. हरभरा आता ज्यावेळी आपण नोव्हेंबरला आपण हरभऱ्याचं पीक घेतो नोव्हेंबर डिसेंबरला, तर तो मुजवायचा नाही, तर त्याचं उत्पादन घ्यायचं. कारण ते मुजवायला आपल्याला परवडत नाही. जर तुमची काळी चांगली जमीन असेल खोल तर जवळजवळ एकरी 10 पोती तोंड शिवून हरभरा निघते त्यामध्ये. फक्त त्याचं व्यवस्थित नियोजन घ्या. वेळच्या वेळी कीड रोग वगैरे काय असेल तर ते सगळं व्यवस्थित त्याचं नियोजन करा. आणि मग नंतर त्याच्यामध्ये तुम्ही ऊस करा. आणि तुम्हाला अखंड 1 वर्ष जमिनीला विश्रांती मिळते. 2 द्विदल वर्गीय तुम्हाला पिकं घेतल्यामुळं अतिशय जमीन म्हणजे अशी समृद्ध होते, अतिशय ताकद येते. कारण तुम्ही विश्रांती दिलाच नाही आजपर्यंत. आणि 1 वर्ष विश्रांती दिल्यानंतर त्याच्यामधील जो ऊस येणार आहे तो बैठल्यानंतर तुम्हाला विश्वास वाटणार नाही की बाबा ह्या माझ्या जमिनीमध्ये असा ऊस येऊ शकतो.
त्याचबरोबर दुसरं जे तुमचे चांगली निचऱ्याची जी जमिनी असतात त्या जमिनीमध्ये मग तुम्ही नगदी पीक घ्यायला हरकत नाही. म्हणजे हळद, केळी ही पिकं तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे औषधी गुण आहे त्याच्यामध्ये आणि हळदीच्या बेवड इतका उत्कृष्ट आहे की त्यामध्ये कुठलंही पीक घ्या तुम्ही, इव्हन ऊस सोडून तुम्ही इतर कुठलंही पीक त्याच्यामध्ये चांगलं येतं. त्यामुळं हळद सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर केळी सुद्धा करू शकता. आणि फक्त हे करत असताना, हळद करत असताना कमीत कमी आपण 25 क्विंटलच्या आत यायचं नाही. तर हळद करायला परवडतं. कारण तुम्ही जर 15 आणि 20 क्विंटल जर एकरी निघत असलं तर त्या हळदीचा नाद करायचा नाही मग त्यांनी. त्यांच्या अंगावर येणार ते खर्च. कमीत कमी 25 क्विंटल आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि व्यवस्थित केला तर तुमचं 30-35 क्विंटल पर्यंत सुद्धा तुम्ही हळदीचं उत्पादन काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही केळी सुद्धा करू शकता. केळीच्या बेवडमध्ये सुद्धा ऊस अतिशय चांगला येतो. माझा जो ह्या वर्षी 130 टनाचं उत्पादन मिळालेलं आहे तो केळीच्या बेवडमध्ये मला मिळालेला आहे. त्यामुळे केळीचा बेवड सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि जर पैसे केळीचे जर झाले, रेट चांगला आला आणि तुम्ही जर उत्पादन चांगलं घेतला तर अतिशय चांगलं होतं. मी 4 वर्षामागे ज्यावेळी पहिल्यांदा मी विश्रांती देण्यासाठी ज्यावेळी केळीचं पीक घेतलं, 5 बाय 6 या अंतरावरती केलेलं होतं. तर साधारण 3.5 एकर क्षेत्रामध्ये मला 140 टन उत्पादन निघालं. मग एकरी जवळजवळ 40 टनापर्यंतचं उत्पादन मला मिळालेलं होतं. आणि मला टोटल 140 टन माझा सगळा एक्सपोर्टला गेला होता आणि एका टनाला 17,000 रुपये मला रेट मिळाला त्यावेळी. म्हणजे एका एकरामध्ये 6,80,000 मला मिळाले 12 महिन्यामध्ये. त्याचं जर 3,000 हिशेब केला तर 250 टन ऊसाचे पैसे मला एका वर्षामध्ये मिळालं. म्हणजे केळीचं असं पण आहे, तुमचे उत्पादन चांगलं आणि रेट पण चांगला असं जर दोन्ही जमून आले तर भरपूर पैसे होतात त्याचे. आणि केळीचं सुद्धा अवशेष शेतामध्येच आम्ही काढतो. कधीच मी बाहेर काढलेलं नाही. तुम्ही मग 1 पीक घ्या, 2 पीक घ्या. शक्यतो करून केळीची 2 पिकं घेतलं तर आपल्याला चांगलं परवडतं. कारण खोडव्यामध्ये त्याला खर्च जास्त नसतो. फक्त ते केळीचं पीक घेत असताना तुम्ही ते ड्रिपवरती घेतलं पाहिजे आणि ड्रिपवरती घेत असताना सुद्धा चांगल्या कंपनीचं, जे नामवंत कंपन्या आहेत, ह्यात भरपूर कंपन्या आहेत. तर त्यात जे चांगले स्टँडर्ड जे आहेत त्यांची जे तुम्ही केळीची रोपं जर वापरला तर बऱ्यापैकी आपल्याला उत्पादनामध्ये फरक पडतो. फक्त केळीचं उत्पादन घेत असताना तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट मध्ये केला तर तुम्ही 40 टनापर्यंत उत्पादन काढू शकता. माझं 43 टनापर्यंत हायेस्ट आहे केळीचं आतापर्यंत. आणि आतापर्यंत प्रत्येक वर्षी 40 टनाच्या वरती मी केळीचं उत्पादन घेत आहे. तर केळीचं कमीत कमी रेट जरी पडला 7,000 पर्यंत जरी खाली आला आणि तुम्ही 40-45 टनापर्यंत जर उत्पादन काढला तरी पण 100 टन ऊसाएवढे त्याचे पैसे होतात. त्यामुळे तो एक पीक तुम्हाला पीक फेरपालटसाठी अतिशय चांगला आहे. त्याचबरोबर जे आपली भारी जमीन असते ज्याच्यामध्ये सातत्यानं ऊस काढून जे खालचा जो पॅन तळी जे हार्ड झालेली असते आणि तिथं तुम्हाला हरभऱ्याचं सुद्धा तुम्ही बेवड घेऊ शकला नाही. तुम्ही म्हणता मार्च एप्रिलला त्या भारी जमिनीमध्ये जर ऊस तुटला असेल आणि तुम्हाला विश्रांती द्यायचं नाही तर त्या जमिनीमध्ये कमीत कमी तुम्ही सबसॉइलरचा वापर करावा. सबसॉइलरचा वापर केल्यामुळं जवळजवळ 1.5 ते 2 फुटापर्यंतचा खालचा भाग हा सगळा फोडला जातो. खालचा जो कठीण भाग असतो, पाणी साठून जे कठीण खाली फरशी झालेली असते ते कम्प्लीट फोडलं जातं आणि त्यातून कम्प्लीट हवा बाहेर निघते. आणि नंतर तुम्ही त्या प्लॉटमध्ये ज्यावेळी ऊस करणार आहे त्यावेळी ते सबसॉइलर केल्यामुळं तुमच्या त्या जमिनीमध्ये पाणी साठायचं प्रमाण कमी होतं. कम्प्लीट पाण्याचा निचरा होतो. तर शेतामध्ये पाणी राहिले की तुमचं उत्पादन घटलं हे लक्षात ठेवायचं. भारी जमीन असेल तर तिथं सबसॉइलरचा वापर आपण न चुकता करायचं. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे माती परीक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे. आता किती शेतकरी करतात, काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. तरी पण तुम्ही माती परीक्षण करा. म्हणजे तुम्हाला कळेल की माझी जमीन आज कुठल्या लेवलला आहे, त्याचा पीएच किती आहे,
त्याचा सेंद्रिय कर्ब किती आहे, त्याच्यामध्ये जे मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे हे त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. फक्त हे करत असताना जे तुम्ही माती परीक्षण करणार आहात ते करत असताना फी आकार आणि त्यांचे जे मानंकी आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, 7-8 ठिकाणची माती घ्यायची, ती व्ही मध्ये खड्डा काढायचा, त्याच्यामध्ये शेणखत टाकलेलं नसावं, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही सगळे ते वेगवेगळ्या ठिकाणची तुम्ही माती गोळा करा आणि मग ती एकत्र करून नंतर त्याचे भाग करून एक भाग आपणाला तो माती परीक्षणासाठी द्यावा लागतो. तो माती परीक्षण करणे हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ते माती परीक्षण केल्यानंतर कळतं की आपण किती पाण्यामध्ये आहे, आपल्या जमिनीची ताकद काय आहे, आपण किती उत्पादन काढू शकतो किंवा काय सुधारणा करायला पाहिजे, नेमकं कळतं. ह्याला बाबा नत्राची गरज किती आहे, स्फुरदची किती गरज आहे, पालाच किती पाहिजे, का सूक्ष्म अन्नद्रव्य कुठली कमतरता आहे, हे सगळं ते जे रिपोर्ट येईल त्याच्यावरती आपण मग वाटचाल करू शकतो. अन्यथा माती परीक्षण नाही केलं तर मग काही घटक गरज नसताना सुद्धा आपण टाकू शकतो. तर ते सगळं टाळताना जे त्याला लागणार आहे नेमकं ते आपण देऊ शकतो. त्याचबरोबर पूर्व मशागत सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही ज्यावेळी उत्पादन वाढवणार आहे त्यात कमीत कमी तुम्ही किमान 2 वेळा नांगरट केली पाहिजे. बरेचसे शेतकरी मी बघितलेत की एक नांगरट ते पण 2 फाळीनं भाड्यानं. आता काय बऱ्याचशा शेतकऱ्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर नसतो, तरी पण ते एक आणि त्यामुळे ते काय करतात की एक वेळच नांगरट करतात. तर माझ्या मते तुम्ही ज्यावेळी उत्पादन जास्त काढणार आहे त्यावेळी तुमची जमीन पण तळापर्यंत चांगली भुसभुशीत झाली पाहिजे. तर त्यासाठी कमीत कमी 2 नांगरटी केल्या पाहिजेत आणि ते करत असताना उभी आणि आडवी नांगरट करा. जर लांबट पट्टी असेल तर तिथं रानाच्या परिस्थितीनुसार तुम्ही उभी आडवी नांगरट कशी करायची ते ठरवा. पण कमीत कमी 2 नांगरटी आपल्या झाल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा खोल झाल्या पाहिजेत. आता मी वैयक्तिक नांगरट करत असताना पहिली नांगरट मी आमच्या सिंगल पलटीनं करतो आणि ते करत असताना अतिशय खोलपर्यंत मी नांगरट करतो. म्हणजे जे कठीण भाग तो सगळा फुटला जातो, आतमध्ये हवा खेळती राहते, तुमचे जे लव्हाळा असेल, हराट असेल ते सगळं नष्ट होतं आणि मशागत रानाला फुल चांगलं येतं. जर 2 वेळा उभ्या आडवी नांगरट करून तुम्ही नंतर रोटर मारून जर सऱ्या सोडला किंवा रोटर मारला तर त्या मोकळ्या शेतामध्ये आपणाला पाय भरून आले पाहिजेत. एक 50-100 पाऊल तुम्ही चाललं की तुम्हाला परत पाऊल उचलला नसला पाहिजे, इतकं तुम्हाला दम भरला पाहिजे. म्हणजे असं जमिनीची आपण तयारी केली पाहिजे. एखादी नांगरट करायची कशी पण वर्ण नांगरट करायची, आतमध्ये सगळा गारा राहायचा, घर राहायची, पुन्हा त्यातच सऱ्या रेगोट्या मारायच्या, हे काय उपयोगाचं नाही. सगळं काम तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे, नांगरट चांगली झाली पाहिजेत. इतर जी त्याची काम आहेत, रोटर मारणं असेल किंवा सरीवर सुद्धा आता आपण जमीन तापवतो. म्हणजे आता नांगरट झाली की दुसऱ्या नांगरटच्या मध्यापर्यंत जे मधला पिरियड आहे, महिना असेल, 1.5 महिना असेल, नांगरट झाली की 4 दिवसांना डायरेक्ट सरी सोडायची आणि त्या सरीवरती मग जमीन आपण तापवायची. डायरेक्ट फ्लॅट जमिनीवरती जमीन तापणं आणि सरीवरती तापणं ह्याला फरक असतं. कारण सरीवरलं क्षेत्रफळ जास्त वाढतं त्याचं. तुम्ही बघा सरीवरती सगळीकडनं असं त्याला जास्त जमीन वाढते सरीवरती आणि फ्लॅट जमिनीला त्याचं क्षेत्रफळ कमी भरतं आणि तुम्ही सरीवरनं जर बघितलं तर त्याचं क्षेत्रफळ त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं असते. म्हणजे जास्त क्षेत्रावर ऊन पडतं. तर जमीन सुद्धा चांगली वाळली पाहिजे. शेतामध्ये हराट लवाटा काही ठेवू नका. गोडवतन किती बी येऊ दे, पण ही जी बाकीची जी तण आहेत, हराळ असेल लवाळ असेल, त्याचं सुद्धा तुम्ही वेळच्या वेळी चांगल्या पद्धतीनं उच्चाटन करा. त्यानंतर मग तुम्ही शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर सुद्धा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्याने शेणखत वापरा. किमान एकरी 5 ते 6 टेलर शेणखत तुम्ही वापरा. शेणखत चांगलं कुजलेलं असावं. ज्यांना शक्य नाही त्याने आपले जे साखर कारखान्यात अलीकडं तुमच्या मळीपासून जे कंपोस्ट खत तयार करतात ते एकरी 10 ते 15 टनापर्यंत तुम्ही वापरू शकता. त्याचे सुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत. त्याच्यामधून तुम्हाला स्फुरद भरपूर प्रमाणात मिळतं, परत सल्फर मिळतं. तर तो सुद्धा
तुम्हाला जर शेणखत शक्य नसेल तर तुम्ही कम्पोस्ट सुद्धा वापर करू शकता. आणि त्याचबरोबर मग हे सर्व झाल्यानंतर मग हिरवळीचा वापर सुद्धा तुम्ही जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये मग तुम्ही आडसालीला लागण करायच्या वेळेला तुम्ही हिरवळीचा वापर करू शकता. साधारण 1 एकरामध्ये आपल्याला 35 किलो नत्र मिळतं. म्हणजे ढेंच्या जर तुम्ही 1 एकर केला तर त्याच्यात सेंद्रिय स्वरूपातला आपल्याला 35 किलो नत्र त्याच्यामध्ये मिळतं. आणि हिरवळीचं जे खत आहे ते जवळजवळ 8 टन आपल्याला मिळतं. तर तुम्ही हिरवळीचं खत घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जर ढेंच्या वगैरे केला आणि बघितला तर जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये 8, 9, 10 फुटापर्यंत ढेंच्याची वाढ होत असते. साधारण ढेंच्या केल्यानंतर एक 20-25 दिवसात एकरी एक पोतं नुसतं युरिया जरी विस्कटला तर भरपूर त्याची वाढ होते. आणि ते वाढत असताना ढेंच्या फक्त करत असताना काय करा तुम्ही, पक्व झाल्याशिवाय ढेंच्या तुम्ही मोजवू नका. काही शेतकरी ढेंच्या करतात आणि परत लागण करायचं आहे म्हणून गडबडीने 1 महिन्याभरातच ढेंच्या परत मोजवतात. त्यावेळी त्याला नत्राच्या गाठी नसतात. तुम्हाला जो सेंद्रिय स्वरूपातला नत्र आहे तो पण अगदी अल्प प्रमाणात मिळणार आणि हिरवळीचं खत पण कमी प्रमाणात मिळणार. तर तसं न करता तुम्ही पक्व म्हणजे साधारण फुलं दिसायला चालू झाली की ओळखायचं की आता हा ढेंच्या मोजीला तर चालतोय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग ढेंच्या मोजून त्याच्यामध्ये ऊस करू शकता. आणि त्याचबरोबर रुंद सरीचा वापर सगळ्यात महत्वाचं मग अशी सांगितल्याप्रमाणे ऊसाचं उत्पादन घेत असताना कमीत कमी 4.5 फुटा अंतरावरती तुम्ही लावण केलं पाहिजे तर आपल्याला उत्पादन मिळणार आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बियाणं तुम्ही कुठलं वापरता. आता बियाण्याचं इतकं महत्व आहे की चांगल्या क्वालिटीचं जर बियाणं वापरलं तर एकरी 35 टनापर्यंत उत्पादनामध्ये वाढ होते. हे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही सगळं चांगलं केलं. आता मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं हरभऱ्याचा बेवड घेतला किंवा केळीचा बेवड घेतला, हळदीचा बेवड घेतला, ढेंच्या केला, सबसॉयलरचा वापर केला, हे सर्व जरी केला आणि इतकं करून सुद्धा जर समजा तुम्हाला जर बियाणं जर चांगल्या क्वालिटीचं नाही मिळालं तर इतकं करून सुद्धा व्यर्थ आहे. कारण चांगल्या उत्पादनाचा पाया, चांगलं बियाणं वापरणे म्हणजे तुमच्या चांगल्या उत्पादनाचा तो पाया आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे बियाणं आपण चांगलं वापरलं पाहिजे. बरेचसे शेतकरी बियाण्याच्या बाबतीत जागरूक नाहीत माझ्या मते. शेतीमध्ये इतर खर्च भरपूर करतील, त्यांनी नांगरटी करतील, मेंढी बसवितील, शेणखत वडतील, पण बियाणं कुठलं मिळेल ते डोळं झाक करून वापरणार. काही खोडव्याचे सुद्धा वापरतात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे बियाणं चांगलं पाहिजे. 1 एकर मध्ये 35 टनाचा फरक पडतो. तर उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आमचे एक मित्र आहेत, त्याने आमच्या बेणेमाळ्यामधून 10 एकराला बियाणं नेलं होतं त्याने. आणि ऊस तो पण जातीवंत शेतकरी आहे. 10 एकर मध्ये त्यांचं 1010 टन ऊस निघाला. सरासरी 101 टनाची सरासरी 10 एकराची बसली. खोडवा पण चांगला निघाला त्याच्यामध्ये. आणि नंतर लागण खोडवा गेल्यानंतर परत नवीन हंगामाला त्याच्यामध्ये ऊसाची लावण करत असताना त्याने त्यामध्ये बियाणं बदललं. बाहेरून कुठून तरी बियाणं आणलं आणि नंतर ते वापरलं तर त्याच्यामध्ये. आणि ते बियाणं खराब मिळालं, चांगल्या क्वालिटीचं मिळालं नाही. आणि तो नंतर त्या नवीन बियाणं आणलेल्या त्या प्लॉटचं ज्यावेळी हार्वेस्टिंग झालं 10 एकराचं, तर ज्या क्षेत्रामध्ये पूर्वी 101 टनाचा उतारा बसलेला होता 10 एकराचा, त्याच प्लॉटमध्ये 10 एकरामध्ये त्यांचा 650 टन उत्पादन निघालं. म्हणजे एकरी 35 टनाचा फरक पडला. 10 एकरामागे जवळजवळ 350 टनाचा फरक पडला. म्हणजे किती नुकसान झालं बघा. आणि तो शेतकरी चांगला जातीवंत म्हणून त्यानं 65 टनापर्यंत उत्पादन काढले. बाकीचे जे काही शेतकरी त्याचं बघून जे आमच्या गावात बियाणं आणलं त्या ठिकाणाहून, तर ते त्यांचं अडसालीचं उत्पादन 50 ते 55 टनापर्यंत खाली आलं. जे 80 टनापर्यंत शेतकरी गेलते. म्हणजे किती फटका बसतो बघा बियाणं चांगलं नसेल तर. तर सर्वात महत्वाचं म्हणजे बियाणं हे चांगलं पाहिजे. आणि बियाणं करत असताना आपण तुम्हाला खात्रीशीर तुमच्या ज्या ठिकाणचं बियाणं असेल तिथून वापरा किंवा तुम्ही स्वतः करा.
फक्त हे करत असताना आपण बियाणे मळा करत असताना तुमच्या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याचा जर चांगला प्लॉट असेल, 86 मध्ये सुद्धा बरेचसेच प्रकार आहेत. काही जाड ऊसाचे प्लॉट आहेत, काही ऊसाला जाडी येत नाही, असे जे प्रकार आहेत त्यातला जो जाड ऊसाचा ऊस असतो ज्याला जाडी चांगली येते ते बियाणं तुम्ही 86 आडसाली लावणीसाठी वापरा. तर त्या क्वालिटीचं बियाणं जर तुमच्या गावात कोणाकडे असेल एखाद्या शेतकऱ्याकडं आणि त्याचं उत्पादन जर चांगलं आलेलं असेल 100 टनाच्या वरती, तर ते त्यानं वापरलेलं बियाणं वापरा. त्या प्लॉट मधील तुम्ही काय करा, चांगले चांगले ऊस शोधून काढा त्याच्यामधले. म्हणजे साधारण तळाचा घेर 5-6 इंचापर्यंत. आमच्या तर बियाण्याचं आम्ही शोधून जे बियाणं आम्ही काढतो तर ते बैठ तर टेपनं तळाचा घेर 6 इंचापर्यंत असलेला काढतो. म्हणजे किती जाडी असेल बघा त्या ऊसाची. असे चांगले चांगले ऊस काढायचे आणि ते काढत असताना जे ऊसाचं बेट निवडता ते पण बेट असं निवडायचं की त्या बेटामध्ये ऊसाची संख्या पण जास्त पाहिजे आणि जाडी पण पाहिजे. म्हणजे त्याचा आनुवंशिकता सुद्धा गुण त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, म्हणजे फुटव्याचा. त्याच्यासाठी जास्त संख्या असलेल्या बेटामधील जाड ऊस आपण शोधून काढायचे चांगले चांगले आणि तो बियाणे मळ्यासाठी आपल्या बियाण्यासाठी वापरायचा. तर ते करत असताना तुम्ही कसं करा, जर समजा पुढल्या वर्षी जून मध्ये तुमची लावण असेल तर ह्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपण ते बेनेमळा करायचा. म्हणजे बरोबर जून महिन्यामध्ये तुम्हाला 10 महिन्याचं बियाणं मिळालं पाहिजे. बियाणं 10 महिन्याच्या वरचं अजिबात आपण वापरायचं नाही, हे सगळ्यात तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर 11 महिन्याचं 12 महिन्याचं तुरा आलेला मुळ्या सुटलेलं अजिबात वापरायचं नाही. आणि ते करत असताना बेनेमळ्याचं सुद्धा तुम्ही असं नियोजन करा की त्याला 9व्या महिन्यापर्यंत नत्राचे डोसेस गेले पाहिजेत. म्हणजे त्याच्यातलं साखरेचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि ज्यावेळी 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही त्याला नत्राचे डोसेस देत जाणार आहे त्यावेळी तुम्ही जर ऊस तोडताना जर बघितला 10व्या महिन्यात तर असे डोळे हिरवट कलर आलेला असतो डोळ्याला आणि उगवण शक्ती अतिशय चांगली होती. मुळात कवळं बियाणं आणि उगवण शक्ती चांगली असते. साधारण 10 महिन्यामध्ये साधारण 15 कांडीपर्यंत ऊस जातो. आणि ते लावण फक्त ते करत असताना तळातली एखादी कांडी काढून शेंड्यातली एखादी कांडी काढून ती वापरायचं. तर बियाणे मला स्वतःच करणे आवश्यक आहे. नसेल तर कोणाचा खात्रीच असेल तुमच्या तर तिथून आणा. फक्त बियाणं करत असताना ऊस लावून करत असताना त्याचं कुळ बघा त्या बियाण्याचं, पूर्वी काय उत्पादन त्याचं निघालेलं आहे आणि मग तुम्ही ते वापरा. त्याचबरोबर खोडकिडीचं सुद्धा ऊसाच्या उत्पादनामध्ये खोडकिडीचा सुद्धा बराचसाच रोल आहे. जर खोडकीड नियंत्रणामध्ये जर नाही आले तर 22 ते 33% ऊसाच्या उत्पादनामध्ये घट येत असते. तर त्यासाठी आपणाला क्लोरेट्रान निलेप्रोल म्हणून जो घटक आहे तो एकरी 16 किलो 4 हप्त्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे, एकरी 4-4 किलो प्रमाणे. तर तुम्हाला खोडकिडीचं नियंत्रण बऱ्यापैकी कमी झालेले दिसेल. कारण बरेचसेच मी असं बघितलं की काय काय खोडकिडीनं इतकं भयानक नुकसान झालेलं असतं की शक्यतो करून साधारण फेब्रुवारी-मार्च नंतर ज्यावेळी उष्णता वाढते तिथून ज्यादा खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. तर सुरुवातीला जर आपण हे क्लोरेट्रान निलेप्रोलचा जर वापर ऊस शेतीमध्ये केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचं नियंत्रणामध्ये येण्यास मदत होते. त्यातूनही जर तुम्हाला काही प्रमाणात जर दिसले तर तुम्ही फुले ट्रायको कार्ड तुम्ही वापरू शकता. साधारण जानेवारी महिन्यापासून 15-15 दिवसाच्या अंतराने 3 वेळा पानाच्या मागे ते पंचिंग केला ते ट्रायको कार्ड ठराविक ठिकाणी एकरी किती त्यांची जी शिफारस असेल त्या पद्धतीने जर तुम्ही ते पानाच्या मागल्या बाजूला 15-15 दिवसाच्या अंतराने 3 वेळा जर तुम्ही पंचिंग केला तर त्याने सुद्धा बऱ्यापैकी तुमचं खोडकिडीचं नियंत्रण होतं. कारण त्याच्यामधून नंतर बारीक कीड निघून जिथं जिथं तुमचं खोडकीड असेल तिथं जाऊन त्याला ते त्या आळीला खात असते. तर ते सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता. त्याचबरोबर खत टाकण्याच्या ज्या पद्धती आहेत
त्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल करणे गरजेचं आहे. आता बरेचसे शेतकरी खत घ्यायचं आणि वरनं इसकटून द्यायचं. अक्षरशः एक एक शेतकरी प्रत्येक सरीत सुद्धा जात नाहीत, एका ठिकाणी राहून सगळीकडे विस्कटतात. तर ह्या सगळ्या पद्धती आपण बदलल्या पाहिजेत. सगळे खताचे डोसेस जे आहेत ते सगळे मात्याड दिले पाहिजेत आणि म्हणजे त्या पिकाच्या तोंडामध्ये आपण घास दिला पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला जाणवणार. अन्यथा तुम्ही वरून खत जर टाकला तर तुम्हाला जो रिझल्ट त्या खतांचा पाहिजे तो येणार नाही. आणि हे करत असताना सुद्धा तुम्ही काही डोसेस खताचे चर घेऊन टाका, काही ट्रॅक्टरच्या सोबत टाका, पण वरती एक सुद्धा डोसेस टाकायचं नाही. आता जवळजवळ मी 2000 सालापासून आज 20 वर्ष झाले जी खताचे खते जे आहेत ते कम्प्लीट मातेड करून टाकतो. अक्षरशः एक पोतं जरी टाकायचं असेल तरी सुद्धा मी मातेड करून टाकतो. आज 1 एकर खत चर मारून टाकायचं म्हटलं तर जवळजवळ 1200 रुपये खर्च येतं त्याला. साधारण आमच्याकडे जे गड्यांना मजुरी आहे ते साधारण 200 रुपये आहे. एक म्हणजे एक पारखी दिवसभर नव्हे तर साधारण 6 गडी जर धरले तर 1200 रुपये होतात. आणि हजेरीनं जर करून घ्यायचं म्हटलं साधारण 3 मजुरामध्ये एक 3-3.5 तासामध्ये 1 एकर चळ मारून खत टाकून मोजून होतं. परंतु काय होतं की हे कष्टाचं काम असल्यामुळं एखाद्या दिवशी ते मजूर येतील, नंतर येत नाही, ते त्यांना त्रास जास्त होतो. त्यामुळं त्यांना थोडं पैशाचं आमिष दाखवून 3 मजुरामध्ये होत असलं तर 6 मजुराचे पैसे द्यायचे. म्हणजे त्यांना पण 4 पैसे चांगले मिळतात आणि आपलं पण महत्वाचं काम होऊन जातं. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की आपण मात्याड खत टाकायची मानसिकता झाली पाहिजे. त्याचबरोबर ब्रीज प्रक्रिया महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण लावण सुरुवात करतो त्यावेळी 22-3 क्लोरो याच्यामध्ये तुम्ही बीज प्रक्रिया केलं पाहिजे. तर त्यासाठी 1 लिटरला 1 ग्रॅम 22-3 आणि 20% क्लोरो साधारण 1 ते 1.5 मिली असं प्रमाण घेऊन त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बियाणं चांगलं बुडवायचं. फक्त बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही इतकं लक्षात ठेवायचं की प्रमाण जे आहे ते जास्त वाढवू नका. काही वेळा मग जर औषधाचं प्रमाण जास्त झालं तर ऊसाच्या उगवणीवरती सुद्धा परिणाम होतो. तुम्ही बीज प्रक्रियेला मॅल्योथेन सुद्धा प्रति लिटर 3 मिलीनं वापरू शकता. आता एक काय फरक पडतो ते बीज प्रक्रिया केल्यामुळं ऊसावर सुरुवातीच्या काळात येणारी जी खवले कीड असतील किंवा पिट्या ढेकून असेल आणि परत आपण जे कार्बनडायझम किंवा 22 वगैरे जे वापरणार आहे त्याच्यामुळं जमिनीतून जे बुरशीजन्य रोग येणार आहे त्याच्यापासून संरक्षण मिळत असते. तर बीज प्रक्रिया ही अतिशय गरजेचं आहे. कांडीकीड असते, ते कांडीकीड जर त्या कांडीमध्ये असेल तर ते सुद्धा बीज प्रक्रिया केल्यामुळे नष्ट होईल ना तिथंच. त्यामुळे बीज प्रक्रिया हे आपण केलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना अलीकडे आम्ही आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेली 20 वर्ष झालं 1 डोळा लावून करतोय. आता 1 डोळा लावून करत असताना त्याला सुद्धा एक शास्त्र आहे की कसं त्याचे 1 डोळा कसं कट करायचं. आता 1 डोळ्याचा विषय निघाला म्हणून सांगतो की आता मगाशी जे मी सांगितलं तसं आमच्या भागातले जे आमचे सर्वांचे दैवत आहेत, आमचे सर्वांचे ऊसगुरू बाबुरावजी फाळके असं म्हणतात की 1 डोळा पद्धत त्यांनी शोधून काढलेली आहे. त्या काळात 80च्या दशकामध्ये ज्यावेळी आम्हाला NPK म्हणजे काय माहिती नव्हतं त्या काळात त्या माणसाने इतकी प्रगती केलेली होती. तर हे जे 1 डोळा पद्धतची जी कांडी कट करायची वगैरे पद्धत आहे हे संपूर्ण त्यांनी स्वतः संशोधन करून ते शोधून काढलेलं आहे असं म्हणतात. तर 1 डोळा कांडी कट करत असताना मुळात जो कोयता असतो तो कोयता एकदम धारदार असावा. कसं होतं जर कोयता धारदार नसेल, कारण 1 डोळा कांडी कट करत असताना प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच अंतरावरती आपणाला ते डोळे कट करायचे आहेत. आणि ते कट करत असताना जर कोयता तुमचा धारदार नसेल तर त्या डोळ्यावरती आडवी चीर जाऊ शकते.
त्याचबरोबर खाली जो तुम्ही ठोकळा ठेवता तो चांगला असावा, हलणारा नसावा. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला तर एक डोळा तुम्हाला व्यवस्थित कट करण्यास काहीच अडचण येणार नाही. काही शेतकरी म्हणा किंवा बरेचसे शेतकरी एक डोळा लावण करत असताना बरोबर सामान दोन्ही बाजूने कट करतात. तर तसं न करता वरच्या बाजूला, प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच अंतरावरती कट करत जावा तुम्ही. म्हणजे खालच्या बाजूला ज्यादा जो भाग आहे त्याचं शास्त्र काय आहे की खालून अन्नांश वर पीक घेत असतं. त्यामुळं खाली बाजू जास्त ठेवलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच अंतरावरती आपल्याला कट करत जावं लागणार आहे. आता लावण करत असताना आता एक डोळा लागण केला तुम्ही, बीज प्रक्रिया केला. आता लावण करत असताना तुम्ही मार्किंग करून लावण करा. मार्किंग करून लावण केल्यामुळं सर्वात फायदा हा होतो की एका एकरामध्ये तुम्हाला रोपांची किंवा डोळ्यांची संख्या किती आहे, किती बसली हे कळते आपणाला. म्हणजे माझं 4.5 बाय 2 वर केलं तर बाबा माझ्या एका एकरामध्ये अमुक इतकी संख्या राहिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला एकरी जे 43,000 आपल्याला ऊसाची संख्या गरजेची आहे 100 टनासाठी किंवा 120 टनासाठी. तर ते एका बेटामध्ये किती ऊस ठेवायचं हे कळतं आणि ते जर तुम्ही अंदाजे तुम्ही मांडला, बरेचसे शेतकरी मार्किंग करून लावण करतच नाहीत. तर पहिल्यांदा तुम्ही मार्किंग करून लावण करा आणि हे लावण करत असताना साधारण 10-11 इंचापर्यंत खुले असावी. सरीची जी खुले आहे ते साधारण 10 ते 11 इंचापर्यंत ठेवा आणि मार्किंग करून लावून करत असताना एकदम सोपा आहे. टेपने 1-2 फुटाचं किंवा 1.5 फुटावर तुम्ही जे काय करणार असाल, जितके समजा तुम्ही 1.5 फुटावर करणार असाल तर टेपनं ते 1.5 फुटावर ऊसाची कांडी किंवा तुम्ही जे बांबू असतं ते सुद्धा 2 फुटावर 1.5 फुटावर कट करून त्यानं तुम्ही मार्किंग करत गेला तरी पण चालतं. किंवा जी तंबाखू लावायची दोरी असते त्याला तुम्ही 1.5 किंवा 2-2 फुटावर जे काय अंतरावर करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खुणा करून घेतल्या तर त्या खुणावरती सुद्धा तुम्ही करेक्ट अंतरावरती लावण करू शकता. करेक्ट अंतरावरती लावण केल्यामुळे काय होतं, मुळात एकरी ऊसाची संख्या कळते, बियाण्याची अतिशय बचत होते. सर्वात महत्वाचं बियाण्याची बचत होते आणि तुम्ही संख्या नियंत्रण तुम्ही करेक्ट करू शकता. आता मी 5 बाय 2 वरती केलेलं आहे तर मला आता 43,000 संख्या एकरी येण्यासाठी मला एका ऊसाच्या बेटामध्ये 10 ऊस ठेवावे लागणार आहे आणि मग प्रमाणापेक्षा जर जास्त संख्या झाली तर त्या ठिकाणी मी तिथं विरळणी करतो त्याची आणि जितके पाहिजे तितके चांगले ठोसर मोड मी सांगतो विरळणी करायच्या वेळेला. बाबा ह्याच्यामध्ये आता 17-18 ऊस आहेत 5 बाय 2 अंतरावरती, तर मला फक्त 10 पाहिजेत. तर त्यातले 10 ऊस चांगले ठेवा आणि बाकीचे सगळे काढा आणि ते सगळे काढल्यानंतर मला माहिती आहे की त्यात संख्या किती मी ठेवलेली आहे. हे तुम्ही अंदाजे ज्यावेळी कांडी मांडता त्यावेळी तुम्हाला काही कळत नाही एका एकरामध्ये डोळ्याची संख्या किती आहे आणि एका ऊसाच्या बेटामध्ये किती ऊस ठेवायचं हे अजिबात कळत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लावण करत असताना मार्किंग करून लावण करा आणि त्याचबरोबर लावण करत असताना 1 एकर लावण झाले की 300 ते 400 डोळे एक्स्ट्रा लावून ठेवायचे. तुम्ही ज्या बाजूला लावण केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला ठराविक अंतरावरती ते डोळे लावून ठेवायचं. म्हणजे ज्यावेळी लावण केल्यानंतर 1 महिन्यानं आपण शेतामध्ये ज्यावेळी जाऊन सगळं निरीक्षण करतो त्यावेळी आपण बघत असतो की कुठं लागण उगून आल्या, कुठं तुटाळ पडलंय. तर त्या ठिकाणी त्या वयाचं रोप मिळण्यासाठी आपण त्याची तजवीज सुरुवातीलाच करायचं. म्हणजे तुमचं 100% जे गॅप्स आहेत ते सगळे भरून निघतील आणि हे सुद्धा कोणी करत नाही बरं का. तर कसं होतं, लावण केल्यानंतर परत 1 महिन्यानं आपण ज्यावेळी फिरून बघतो काय वेळा पाऊस पडतो, काय अडचणी येतात आणि मग शेतामध्ये गॅप्स भरपूर प्रमाणात पडतं आणि मग त्यावेळेला आपण काय करतो, मग
मग त्यावेळी 1 महिन्यानंतर मग कांडी टाकतो त्याच्यामध्ये, जिथं जिथं गॅप्स असतील तिथं ऊसाची कांडी घालतो. आणि शेवटपर्यंत त्या ऊसाची कांडी उगून येऊन येईपर्यंत, जो सुरुवातीला तुमची जी ऊस असतो जे उगवलेलं असतं त्याचा आणि त्याचं मॅच होत नाही, कारण त्याची वसप त्याच्यावरती पडायला चालू होते. आणि मग शेवटी ज्यावेळी आपण ऊसाची बांधणी करतो त्यावेळी ऊस तर पुढं जात असतो आणि जे तुटळ आपण कांडी लावलेला आहे त्याच्यासाठी थांबण्यासाठी आपल्याला वेळ नसतो. मग आपण त्याची बांधणी करतो. बांधणी करत असताना त्याला नुसतं फुटवं यायला चालू झालेलं असते तर आपण ते मुजवतो आणि नुसतं एक सिंगल काडी राहते. आणि मग जे नुकसान व्हायचं ते झाल्याशिवाय राहत नाही. तर त्यासाठी लागण करत असताना तुम्ही दुसऱ्या बाजूला एक 300 डोळे दुसऱ्या साईडला लावून ठेवा आणि ते लावल्यानंतर 1 महिन्यानं निरीक्षण करा प्लॉटचे, जिथं जिथं गॅप्स असतील. कारण तुम्ही इतक्या काळजीपूर्वक लागवण केलेलं आहे की व्यवस्थित कांडी कट करणे, चांगली बियाणं वापरणे, 10 महिन्याचं बीज प्रक्रिया केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे, वरती डोळा करून तुम्ही कांडी लावून केलेला आहे. तर त्यावेळी शक्यतो करून जास्त तुटळ होत नाही. एखादा डोळा जर खराब असेल तर तिथंच तेवढं ते गॅप पडतं. तर जिथं जिथं ते गॅप्स आहेत फक्त ते गॅप्स भरत असताना सकाळी एक 10-11 पर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर तुम्ही ते तुटळ सांधून घ्या. ऐन कडक उन्हामध्ये जर आपण सांधवायला गेलो तर मग ते रोप उन्हानं मलूल पडून काही वेळा वाळून पण जातं. तर ते एक लक्षात ठेवा. मग जिथं जिथं गॅप्स असतील तिथं थोडं पाणी घाला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पाणी घाला आणि ते रोप आपल्या शेतात जे तयार केलेलं आहे दुसऱ्या बाजूला ते तिथं लावा. ते लावत असताना फक्त त्याचा शेंड्याची पानं तेवढी कट करा. शेंड्याची पानं कट केल्यामुळे ऊस सोकत नाही. तुम्ही जर ट्रायल बघायचं असेल तर थोडे शेंडा कट करून लावा आणि थोडी शेंडा न कट करता डायरेक्ट न कट करता तिथं लावून बघा. तर जिथं तुम्ही ऊसाची शेंडे कट केलेत तिथं तो ऊस शक्यतो करून मरत नाही. पण ज्याचं तुम्ही ऊसाचे वरचं पान जे खुडलेलं नाही ते बऱ्यापैकी ते सोकतं. तर ते तेवढे आपण तिथं ते काळजी घ्यायची आणि 100% आपला प्लॉट हा तुटाळ विरहित राहायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही एकरी जे आपलं 43 टनाचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकता. आता तुम्ही सगळे इतक्या चांगल्या पद्धतीने करता की तुमच्यात गवताळ वाढ पण दिसत नाही. चांगलं बियाणं वापरलं, अंतर चांगलं ठेवलं त्यामुळे एकसारखी सगळ्या ऊसाला तुमच्या जाडी आलेली असते. सगळ्या एकसारखं सगळं अंतर असल्यामुळं सगळीकडे एक समान जाडी येते आणि ऊसाला त्यामुळे वजन पण चांगलं येतं. आता एक मिनिट. आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला रोप लावून करायचं असेल तर तुम्ही नर्सरीज पण करू शकता बेडवरती किंवा ट्रे मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला जर बेडवरती जर करायचं असेल तर 6 फुटाची बेड पाडून, आता मी ज्यावेळी आता ह्या वर्षी मी नर्सरी केली, कायम माझे ते ट्रे मध्ये असतं. ह्या वर्षी मी बेडवरती केलेलं होतं. तर मी 6 फुटाचे बेड पाडले पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये साधारण जी कुदळ असते त्यांना अशी चढ मारली, उभी चढ मारली त्या बेडमध्ये. साधारण 6 फुटामध्ये 14 ओळी बसतात त्याच्या आणि तिथं मी कांडीला कांडी अशी बीज प्रक्रिया वगैरे करून कांडीला कांडी त्याच्यामध्ये ठेवले आणि त्या कांडीच्या वरती साधारण 1 इंच मातीनं ते झाकून घेतलं. तर त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले आहेत. ते करू शकता. तुम्ही ट्रे मध्ये सुद्धा करू शकता. फक्त ते करत असताना रोप तुम्ही जर नर्सरी मधले बेडवरले किंवा ट्रे मधले ज्यावेळी रोप लावता फक्त ते लावत असताना सुरुवातीला बेसल डोस वगैरे त्याला काही द्यायचं नाही. कारण रोपांना कसं होतं की सुरुवातीला समजा तुम्ही रोप लावून करताना जर बेसल डोस टाकला तर त्याच्या मुळ्या एकदम नाजूक असतात आणि तिथं त्या रोपांना शॉक बसून ते रोप वाळून जाण्याचा संभव असतो. तर त्यावेळी फक्त आपण काय करायचं की खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फक्त क्लोरेट्रॉन नेलेप्रोल ते तेवढं फक्त एकरी ते पण फक्त 2 किलो वापरायचं आहे आणि ते 2 किलो जिथं आपण
मार्किंग करून खड्डा काढलेला आहे त्या खड्ड्यामध्येच फक्त ते अंदाजे टाकत जायचं, म्हणजे तुम्हाला खोडकिडीचा प्रादुर्भाव वगैरे काय होणार नाही. आणि नंतर मग त्याला जे इतर काही जे काय आळवणे आहेत, अमिनो ऍसिड असेल, फुलविक ऍसिड असेल, शिवडा असेल, यांचे मग तुम्ही आळवणी ड्रिचिंग तुम्ही 8-10 दिवसाच्या अंतराने त्याच्यामध्ये करू शकता. फक्त त्याचं जे खताचे डोसेस आहेत त्या मग रोप लागणीला काय करायचं की आता आपण लावण करत असताना कसं करतो की सुरुवातीला 2 पोती DAP, 1 पोटॅश डायरेक्ट लागण करत असताना करत असतो. रोप लावण करत असताना फक्त खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फक्त ते जे ग्रॅन्युल मिळतं ते तेवढं टाकायचं. आणि साधारण एक रोप लावल्यापासून एक 15 दिवसामध्ये रोप सेट होतात. 15 दिवसांनी रोप सेट झाल्यानंतर रोपापासून 6 इंच अंतरावरती चळ मारून त्याच्यामध्ये आपण ही सगळे जे खतं टाकणार आहे त्यावेळी मग मग एकरी 2 पोती DAP, 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश हे टाकतो. फक्त ते टाकत असताना एकसारखं चळ मारायचं, जे आता ह्यामध्ये दिसतं तुम्हाला त्या पद्धतीने एकसारखं चळ मारून त्या चळीमध्ये टाकत असताना सगळीकडे टाका तुम्ही. बरेचसे काही शेतकरी असं करतात की जिथं रोप आहे तिथंच ते टाकत जातात. तर एका ठिकाणी सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त एका ठिकाणी खत पडून सुद्धा त्याला शॉक बसू शकतो. त्यामुळे जसं पेरणी करतो आपण तसं त्या पद्धतीनं सगळीकडं ते खत टाकून तुम्ही बुजवून घेऊ शकता. आणि रोप लावून करत असताना आणखीन एक महत्वाचं म्हणजे जमीन तुमची चांगली पहिला भिजवून घ्या जमीन. जर ड्रीप असेल तर ड्रीपनं भिजवून घ्या आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ओलीवरती तुम्ही रोप लावून करा. नाहीतर काय होतं, डायरेक्ट जर तुम्ही वाळल्यामध्ये जर रोप लावून केला चळ मारून तर किंवा खुणा करून जे आपण रोप लावतो तर त्यावेळी जे रोप लावतो जमीन वाळलेलं असल्यामुळं रोप खाली जमिनीला पकडत नाही, असं आराळ राहतं. म्हणजे जे आपण म्हणतो की नेटी लागत नाही कांडी किंवा तशा पद्धतीनं तुम्ही किती जरी दोन्ही बाजूने पायानं प्रेस करून जरी लावला तरी पण ते खाली जमिनीमध्ये व्यवस्थित पाहिजे तसं सेट होत नाही. आणि त्याचबरोबर पाणी न दिल्यामुळं उन्हाचा चरका पण त्याला माती तापली की उन्हाचा चरका पण त्याला बसतो आणि मग तिथं मग तुटाळ पडण्याचा संभव असतो. तर रोप लावण करत असताना तुम्ही पाणी द्या आणि त्या वापशावर साधारण बऱ्यापैकी ज्यावेळी चळ वगैरे मारता येईल अशा वापशावरती तुम्ही रोप लावून करा. फक्त रोप लावून म्हणजे तिथे खोलीमध्ये रोप लावून केले. हॅलो, काय आवाज कोणाचा चालू आहे बघा. हॅलो, हा तुम्ही मध्ये डिस्टर्ब करू नका प्लीज कृपया. हा सर, बंद केला. माझं लिंक तुटते ना सगळं. हा रोप लावून पाणी दिल्यामुळं कसं होतं की ते चांगली जमिनीला चिकटते ते रोप आणि आपण ज्यावेळी दोन्ही बाजून प्रेस करतो तो व्यवस्थित खाली जमिनीला चांगलं पकडतं ते आणि ते रोपाचा सूर पण लागतो आणि उन्हामध्ये त्याला चरका पण बसत नाही. त्यामुळे रोप लावत असताना तुम्ही सुरुवातीला पाणी सोडून त्या ज्या वापसा आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही रोप लावून करा आणि रोप लावून केल्यानंतर मागे लगेच पाणी सोडा तुम्ही. एवढ्या गोष्टी पाळल्या की काय अडचणी येत नाही. त्यानंतर मग तणनाशकाचा पण वापर गरजेचा आहे. आता पूर्वी ज्यावेळी आम्ही तणनाशकाचा वापर करत नव्हतो, म्हणजे जवळजवळ मी आता 93 सालापासून तणनाशकाचा वापर करतो. त्यावेळी 18 टॅप या नावानं त्यावेळी तणनाशक त्यावेळी सुरुवातीला आम्ही वापरत होतो. 93 ला पहिल्यांदा वापरलं. तर त्याच्या आधी जवळजवळ 12 महिने आमच्यामध्ये मजूर असायचे भांगलन किंवा जे निंदणी म्हणतो त्या कामासाठी. आणि ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशीच काम बंद असायचं. अक्षरशः वैताग यायचा. 12 महिने त्यांच्या मागं थांबायचंच आणि ते रोज कुठल्या ना कुठल्या शेतामध्ये ते निंदणीचं काम चालायचं आणि तेवढं करून सुद्धा पुन्हा तण कंट्रोलमध्ये नसायचं. ज्यावेळी मग 93 साली पहिल्यांदा तणनाशकाचा वापर केला त्यावेळी मग त्याचे रिझल्ट आम्हाला जाणवले, अतिशय चांगले आले आणि बाकीचं सगळ्या तणाचं नियंत्रण करतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं. फक्त तणनाशक मारत असताना लागण केल्यानंतर जे शिफारस मध्ये जे त्यांचे जे नोझल आहेत त्या नोझलचा वापर करा. फक्त करत असताना तणनाशक मारत असताना कसं करायचं की
उलट मागं चालत स्प्रे करत जायचं. कारण आणि ते पण लागण केल्या केल्या साधारण ओल असतानाच तुम्ही ते तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा. नाहीतर जास्त पुढे गेलं तरी पण त्याचा उपयोग होत नाही. त्या ओलीवरती त्याला कोटिंग चांगलं बसतं. त्यामुळे लागण ऊसाची झाली की लगेच तणनाशकाची फवारणी घ्यायची. तर ते फवारणी घेत असताना तुम्ही अठराजन असेल किंवा मेट्रिबेंजन असेल. आता मेट्रिबेंजन वापरत असताना साधारण 100 ग्रॅमची जी पुडी असते ते साधारण 60 लिटरला ते प्रमाण वापरायचं आहे आपणाला. आणि ते लागण करत असताना आणखीन एक आपण लक्ष दिलं पाहिजे की जर समजा तुमच्या शेतामध्ये लागण करायच्या आधीच 1-2 पानावर जर तण असेल तर त्याला आपण मग त्याच्यासोबत 2,4-D घ्यायचं. आणि तण काय नसेल आलेलं तर प्लेन तुम्ही 18 किंवा मेट्रिबेंजन तुम्ही वापर करू शकता. आता हे तणनाशक मारत असताना सुरुवातीला जे लागण केलेले असते त्याची जिथं जिथं कांड्या वगैरे उघडे पडलेले असतात ते सगळं पहिल्यांदा पुढं झाकून घ्या तुम्ही. त्याच्यावरती तणनाशक पडू नये म्हणून ते कांड्या वगैरे लागण करत असताना काही ठिकाणी उघडी पडलेली असतात ते संपूर्ण झाकून घ्यायचं. आणि ते झाकून घेतल्यानंतर मग आपण फवारणी चालू करायची. आता तणनाशकाचा स्प्रे करत असताना मागं उलट जायचं. कारण जर आपण तणनाशक मारत जर पुढं चाललो तर खाली जे ओल असते जमीन त्या तणनाशक मारलेल्या ठिकाणचं कोटिंग आपल्या पायानं फुटतं. आणि ते जिथं जिथं आपलं पायाचे वन पडलेले आहेत त्या ठिकाणी परत तण आलेलं दिसतं आपल्याला. तर त्यासाठी तणनाशक मारत असताना उलट तुम्ही रिवर्स मारत या. इतकं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. हे सगळ्यात माझ्या मते महत्वाचा पॉइंट आहे. बरेचसे शेतकरी मी बघतो की सरळच असं मारत जातात. तर तसं काय तुम्ही करू नका. आणि आणखीन एक तुम्ही ऊसामध्ये असं पण करू शकता की आता लागण वगैरे झाले तुम्ही ढेंच्याचा बेवड घेतला. तुम्हाला आणखीन एकदा जर हिरवळीचं आणखीन एक बेवड जर घ्यायचं असेल तर लागण केल्यापासून 40व्या दिवशी तुम्ही ताग टोकू शकता. म्हणजे सुरुवातीला धेंच्याचा बेवड झाला नंतर तागाचा सुद्धा बेवड होतो. फक्त लागण केल्यानंतर लगेच आपण ताग टोकायचं नाही. नाहीतर काय होतं की ते तागाचं ऊसाच्या फुटव्यावरती पडून ऊसाचा फुटवा कमी येण्याची शक्यता असते. त्यामुळं ऊस लागण केल्यानंतर 40व्या दिवशी आपण ताग टोकून घ्यायचा आहे. आणि हे करत असताना सुद्धा आपले जे लागण पद्धती आहेत विशेषतः जे जून जुलै पावसाळी महिन्यामध्ये जे लागण करतो ते मध्ये न करता एका बगलीमध्ये एक बाजूला करा. आता ह्या फोटोमध्ये दिसत असेल की तुम्हाला एका बाजूला लागण केलेली दिसते बघा. एका बाजूला लागण केल्यामुळे काय होतं की एक तर ऊसाची उगवण चांगली होते. म्हणजे सूर्यप्रकाश ज्या बाजूला पडतो त्या बाजूच्या एका बगलेला आपण लावण करायचे आहे. म्हणजे समजा तुमची पूर्व पश्चिम सरी असेल तर उत्तर बाजूला लावण करायची. आणि दक्षिण उत्तर जर सरी असेल तर पश्चिम बाजूच्या त्या एक बगलेला लागण करायची. आणि हे एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर पाऊस जास्त मातला तर एक बगलेला केल्यामुळे त्याला वापसा लवकर येतो. आणि जर मध्येच जर लागण केलं तर आता अलीकडे बघताय की पावसाचं प्रमाण किती वाढलेलं आहे. तर नंतर ऊसाची कुचवणं अतिशय जास्त प्रमाणात होते. पाणी काढून द्यायचं म्हटलं तरी पण देता येत नाही. सगळा ऊस पाण्यात राहतो. म्हणून लागण करत असताना तो एक बगली करायचा. आणि मग हे जी दुसरी बाजू आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला जिथं पाणी तुमचं पोचणार आहे किंवा तुम्ही ड्रिप जरी टाकलं तरी चालतं. ड्रिप आणि पाटपाणी असेल तर ज्या बाजूला पाणी तुमचं गरवणार आहे त्या बाजूला एक 6-6 इंचा अंतरावरती तुम्ही 2-3 असं बीट तागाचं तिथं टोकून घ्या तुम्ही. आणि ते टोकल्यानंतर साधारण 40-42 दिवसामध्ये तो पक्व होईल. पक्व झाल्यानंतर तो ताग काढून ऊसाच्या बगलेमध्ये घाला. आणि साधारण त्यावेळी तो 40-45-80 म्हणजे साधारण तो बाळ बांधलेला तो येतो ऊस. आणि सरळ थोडी हलकीशी माती जर ऊसाला लावला तर न कळत थोडी भर पण लागेल ऊसाला त्या फुटव्यांना. आणि तो ताग सुद्धा मात्याड होऊन जाईल. एक मिनिट.
आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऊसाचा जेटा मोडणे. आता लागण करत असताना तुम्हाला जर एकरी 40,000च्या वरती जर संख्या पाहिजे असेल तर जेटा मोडणं अतिशय आवश्यक असतं. लागण केल्यानंतर साधारण 65व्या दिवशी जेटा हा मोडता येतो. आम्ही 45व्या दिवशी सुद्धा जेटा मोडून थोडं बघितलं आणि 65व्या दिवशी सुद्धा मोडलं. तर एक फरक आम्हाला असा जाणवला की जे 45व्या दिवशी जे जेटा मोडलेला होता आणि दुसरा जो 65व्या दिवशी राहिलेला जेटा मोडला होता, तर 65व्या दिवशी मोडलेल्या ऊसाची वाढ 45व्या दिवशी जेटा मोडलेल्या त्या ऊसापेक्षा चांगली होती. तर 65वा दिवस हा त्याचा अगदी म्हणजे त्याला मॅचच झालेला आहे. 65व्या दिवशी आपण त्यासाठी जेटा मोडून घ्यायचा. आणि जर तुम्ही रोप लावण केला असेल तर बेडवर लागण केलेली तारीख असेल किंवा ट्रेमध्ये तुम्ही कांडी भरलेली तारीख पकडून साधारण ती तारीख पकडून 85 दिवसांनी तुम्हाला जेटा मोडावा लागणार आहे. कारण आता हे डायरेक्ट लागण केलेलं 65व्या दिवशी आणि बेडमध्ये ट्रेमध्ये केलेलं 85 म्हणजे जवळजवळ 20 दिवसाचा डिफरन्स पडतो. कारण ते बियाणं तिथून ट्रेमधील किंवा बेडमधील आणून शेतामध्ये लावून सेट होईपर्यंत 15 ते 20 दिवसाचा गॅप पडत असतो. त्यामुळं तो 85 दिवसांनीच तुम्ही तो जेटा मोडायचा. जर बेडवर तुम्ही नर्सरी केला असेल किंवा ट्रेमध्ये लावण केलं असेल तर हे एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ऊसाला आता सूक्ष्म अन्नद्रव्याची पण गरज तितकीच महत्वाची आहे. आता पूर्वी आम्ही जे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत होतो साधारण 2001-2च्या दरम्यान, तर त्यावेळी 10 किलोची बॅग मिळायची आम्हाला. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, गंधक, मॅग्नीज, मॅग्नेशियम, बोरान हे सर्व घटक त्याच्यामध्ये मिळायचे. ते सुद्धा बरं होतं, पण जे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये त्याचा रिझल्ट आम्हाला यायचा नाही. माझी एक चुनखडीयुक्त जमीन आहे, ज्या जमिनीमध्ये ऊस लावून करून ऊसाची बांधणी झाल्यानंतर ऊसाला केवढा येतो तो ऊस जाऊपर्यंत त्याचा ते पिवळसरपणा कमी येत नाही आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन त्याच्यामध्ये घटतं. तर त्या प्लॉटमध्ये आम्ही ते 2-2 बॅगा त्या 10-10 किलोच्या वापरून बघितल्या होत्या त्या प्लॉटमध्ये. तर मला त्याचा काही फरक जाणवला नाही. आणि आता अलीकडे जे बॅगा आलेल्या आहेत साधारण कॉम्बी पॅक ह्या नावानं 56 किलोची बॅग वगैरे मिळते. त्याच्यामध्ये 10 किलो झिंक, 10 किलो फेरस, 10-25 किलो मॅग्नेशियम, 5 किलो मॅग्नीज, बोरान 3 किलो इतकं सगळं घटक त्याच्यामध्ये असतं. तर ती बॅग ज्यावेळी मी त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वापरलो त्यावेळी माझी ती फेरसची डिफिशियन्सी वगैरे कम्प्लीट नाहीसं झालं. म्हणजे एकऱ्याचं जे कॉम्बी पॅक आहे ते त्या प्लॉटमध्ये टाकलं त्याच्यामध्ये आणि तिथं मला ते रिझल्ट जाणवल्यानंतर मग तिथून सातत्यानं मी सगळ्याच माझ्या जमिनीमध्ये आता ही जे नवीन कॉम्बी पॅक आलेत ते काही चांगल्या कंपन्या आहेत त्या बघून तुम्ही ते वापरू शकता. त्या रासायनिक खताबरोबर मिक्स करून द्यायचं नाही. एक दोन्हीमध्ये एक 8-15 दिवसाचा डिफरन्स ठेवायचा. तर साधारण मी 75व्या दिवशी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करतो ऊसामध्ये. 65व्या दिवशी जेटा मोडून खताचा एक डोस देतो आणि नंतर 75व्या दिवशी परत सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देतो. आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देत असताना मी आणखीन एक काय करतो की उन्हाळ्यामध्ये मी काय करतो एक टेलर 2 टेलर शेणखत जे असतं उकरंड्यातलं ते वरती जमिनीवरती ते डेपो मारतो त्याचा. आणि ज्यावेळी मला आडसाले ऊस किंवा इतर वेळी जे मला शेणखत लागणार आहे मला त्यावेळी त्या शेणखताचा वापर करतो. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य वापर करत असताना ते मी शेणखतामध्ये मुरवतो त्याला एक 8 दिवस. तर त्यासाठी वर जमिनीमध्ये जर आपण डेपो टाकलो 65व्या दिवशी जमिनीवरती जर डेपो टाकलो तर नंतर त्याचं मॉइश्चर कमी होतं आणि मग नंतर ते सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी मिक्स करण्यासाठी मी ते चाळून घेतो ते चाळ्यावरती. जो वाळूत चाळायचा चाळा असतो त्याच्यावरती ते चाळतो. चाळल्यानंतर त्याला फक्त मलमा तेवढा खाली पडतो. बाकीचं तुमचं त्याच्यामध्ये काडी कचरा परत
इतर जे घटक दगड गोटे असतात, काच असतात, प्लॅस्टिक असतं, ते सगळं बाजूला निघतं आणि एकदम तुम्हाला सांगायचं म्हणजे चाळलेलं शेणखत मी घेतो आणि ते जवळजवळ एकरी मी 250 किलो वापरतो सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये. हे सर्व मी सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये मग मिक्स करतो मी. मग त्याच्यामध्ये 10 किलो गंधक, 10 किलो फेरस, 25 किलो मॅग्नेशियम, 5 किलो मॅग्नीज, 3 किलो बोरान आणि त्याच्याबरोबर गंधक 10 किलो आणि सिलिकॉन एक 40 किलो त्याच्यामध्ये मिक्स करून एक 8 दिवस त्याला त्याची भट्टी लावतो आणि शेणखतामध्ये मिक्स केल्यामुळे त्याचं एक चिलेटेड फार्म तयार होतं आणि त्याचं रिझल्ट अतिशय सुपर येतं त्याचं. आणि नंतर मग ते टाकतो आणि ते टाकत असताना सुद्धा कुठल्याही रासायनिक खतासोबत नाही, सेपरेट टाकायचं ते. तर तर तुम्हाला रिझल्ट चांगले येणार. काही शेतकरी काय करतात, ते शेणखतामध्ये पण मिक्स करत नाहीत, ते रासायनिक खत टाकत असताना त्याच्यामध्येच मिक्स करून टाकतात आणि परत मग रिझल्ट आले नाही असं हे म्हणण्यात काय अर्थ नाही. तर तुम्ही वापरून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट त्याचा आल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये माझं जे मला 120 टन मला जे उत्पादन मिळालं खोडव्याचं, ते त्या चुनखडीयुक्त जमिनीमधलंच अवरेज आहे बरं का. तर त्याच्यामध्ये मी 2 वेळा सूक्ष्म अन्नद्रव्य हे वापरले होते. त्याचबरोबर जे आपण स्फुरदयुक्त खत जे असतात म्हणजे सुपर फॉस्फेट वगैरे किंवा DAP वगैरे, आता त्या तुम्हाला जर शेणखताबरोबर वापरायचं असेल तर मग शक्यतो करून तुम्ही मग सुपर फॉस्फेट एकरी 6 पोती किंवा किती 1-2-3 टप्प्यात तुम्ही जे स्फुरद वापरणार आहे ते शेणखतामध्ये मिक्स करून जर टाकला तर स्फुरदची सुद्धा उपलब्धता जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं उपलब्धता वाढते. कारण असं म्हणतात की स्फुरद 10 ते 15% आपण जे टाकतो त्यातलं पिकाला मिळत असतं. तर तुम्ही शेणखतामधून मिक्स करून जर दिला तर त्याची उपलब्धता अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळते. तर त्याच्यासाठी तुम्ही जे सुपर फॉस्फेट घेऊन त्याच्यामध्ये शेणखत वगैरे मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं चाळून एक 250-300 किलो, थोडं जास्त जरी त्याला वापरलं तरी चालतं. तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचं असलं तरी वापरू शकता आणि त्याच्यामध्ये मिक्स करून एक महिनाभर तुम्ही ठेवा आणि नंतर मग ते मात्यात टाकून घ्या आणि त्याचे सुद्धा रिझल्ट अतिशय सुपर आहेत. म्हणजे तुमचं जे स्फुरद उपलब्ध व्हायचं प्रमाण आहे ते अतिशय जादा पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीनं उपलब्धता त्याची त्यामुळे वाढत असते. आणि आता जे बाळ बांधणी वगैरे जे आपण आहे तो साधारण 105 ते 110 दिवसाने बाळ बांधणी करतो आम्ही आणि ते करत असताना पॉवर टिलरच्या साहाय्याने बाळ बांधणी करतो. पूर्वी कसं 3-3.5 फूट 2.5 फूट सरीला बाळ बांधणी आपण बैलाच्या साहाय्याने करत होतो. पण आता 4.5, 5 फूट, 6 फूट, 7 फुटाला ज्यावेळी आपण लागण करतो त्यावेळी बैलाचं काहीच काम चालत नाही त्याच्यामध्ये. कारण जर तुम्ही 4.5-5 फुटामध्ये जर बैलाचा आऊत घालून जर तुम्ही भरणी करायचं म्हटला तर ऊसाच्या बेटामध्ये आतमध्ये माती जात नाही आणि त्या दोन्हीमध्ये अशी गव्हाण राहते त्याच्यामध्ये. आणि जे पॉवर टिलरनं तुम्ही जे बाळ बांधणी करता तर पॉवर टिलर असा उलटा रिव्हर्स चालवावा लागतो. त्यावेळी उलटा रिव्हर्स चालवत असताना वरंब्यावरून ते त्यातील माती त्याच्यामध्ये फेकत जाते आणि ते ऊसाचं जे बेट आहे त्या बेटामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 कांड्या त्याच्यामध्ये ते बुडत असतात आणि आतमध्ये माती जाऊन एक भक्कमपणा आपल्या त्या ऊसाला मिळत असतं, आधार मिळत असतं. तर बांधणी करत असताना 4.5-5 फुटाला पॉवर टिलर शिवाय आपण बांधणी केली नसली पाहिजे. पॉवर टिलरनंच तुम्ही बांधणी करून घेतली पाहिजे. आणि ऊसाची विरळणी सुद्धा काही वेळा जर तुम्हाला ऊसाचं जर संख्या जर जास्त झालेली असेल तर समजा तुम्ही 5x2 फूट अंतरावरती लावण केलेलं आहे आणि तुम्हाला एका बेटामध्ये 18 आणि 20 ऊस आहेत तर जवळजवळ एकरी तुम्हाला जवळजवळ 75-80 हजार संख्या होते. तर इतकी ज्यावेळेस संख्या वाढते त्यावेळेस जर त्याचं जर नियंत्रण जर तुम्ही नाही केला तर तुमचं उत्पादन मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. तर त्यासाठी आपण काय करायचं,
जर तुमचे फुटव्याची जर संख्या जास्त असेल तर मग त्यावेळी बाळ बांधणे वगैरे न करता ज्यावेळी फुटवे चांगले असे मोडायला येतील, असे खिचता येतील, साधारण एक 3 महिन्याच्या पुढं मग साधारण मोडता आले पाहिजे, त्यावेळी आपण मग प्रत्येक बेटामध्ये आपल्याला एकरी 43,000 संख्याच्या हिशेबानं तुम्ही किती अंतर ठेवला त्या हिशेबानं मग आपण त्यांना सांगायचं की मला ह्या बेटामध्ये इतके ऊस पाहिजेत, आणि मग त्या मजुराकडून आपण ते सगळे अनावश्यक जे ऊस आहेत ते सगळे विरळणी करून घ्यायची. आता 5x2 मध्ये समजा एक 17-18 ऊस असेल तर त्याच्यामध्ये फक्त 10च ठेवायचे आणि बाकीचे 8 ऊस हे काढून घ्यायचे. जर संख्या जर जास्त झाली तर ऊस जर आपण खिसून काढला तर एकरी जवळजवळ बघा 4 चाकी टेलर फुल, एक टेलर फुल भरून निघतं. आणि ते जर ऊस खिसल्याला ऊस भेटला तर लोक म्हणतील काय डोकं फिरले का, इतका चांगला तुम्ही ऊस काढायला लागलाय. म्हणजे अशी कंडिशन होते त्यावेळी. पण तुम्ही ब्याज नाही की तुम्हाला माहित आहे की संख्या आपणाला किती पाहिजे, मग किती पण ऊस काढायला लागू दे, त्या संख्येपेक्षा जर जास्त होत असेल तर त्याला तुम्ही अजिबात तुम्ही भिवू नका. तुम्ही ते विरळणी केलं तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. मग ऊस विरळणी करून घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही मग बाळ बांधणी, मोठी बांधणी सगळी एका वेळी करून पूर्ण करून तो फुटवा तिथल्या तिथं थांबला पाहिजे, असं त्याचं नियोजन करायचं. आणि हे सर्व झाल्यानंतर मग साधारण मग 165 ते 170 दिवसाने मग आम्ही पाचट काढतो. पहिल्यांदा पाचट. आता पाचट काढत असताना एक आड एक सरीमध्ये पाचट टाकायचं. म्हणजे पहिल्या सरीत, तिसऱ्या सरीत, 5व्या सरीत किंवा दुसऱ्या, चौथ्या, 6व्या असं एक आड एक सरीमध्ये पाचट टाकायचं. आणि म्हणजे 2 ओळीतलं एका सरीमध्ये पाचट टाकायची, एक ओळ तुम्हाला वापशासाठी आपण मोकळी ठेवायची. आणि हे पाचट काढत असताना तुम्हाला जर संख्या बघायचं असेल तर प्रत्येक 10 फुटामध्ये एक 3-4 ठिकाणी तुम्ही टेप टाकून मोजून बघू शकता की किती ऊस आहेत. साधारण 4.5 फूट सरी असेल तर 10 फुटामध्ये आपल्याला 45 ऊस पाहिजे. 5 फूट सरी असेल तर 10 फुटामध्ये 50 ऊस पाहिजे. 6 फूट असेल तर 10 फुटात 60 ऊस पाहिजे. तर साधारण जेवढं स्क्वेअर फूट येतं तेवढं ऊस त्याच्यामध्ये पाहिजे. आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यामुळं गॅप फिलिंग केला, बियाणं चांगलं वापरला, फुटवे नियंत्रित ठेवला, चांगल्या पद्धतीनं सगळं गोष्टी केल्यामुळं आणि तुटाळ विहिरीत प्लॉट असल्यामुळं कुठं गवताळ वाढ नाही, कुठं गॅप्स नाहीत, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही 10 फुटामध्ये तुम्हाला एकसारखी ऊसाची संख्या मिळणार. आणि हे सर्व शक्य आहे. तुम्ही कधी शक्य आहे तर तुम्ही मार्किंग केल्यामुळे हे सर्व शक्य आहे. तर मग माझी कळकळीची विनंती आहे की लागण करत असताना तुम्ही मार्किंग करून लावण करा, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मग तुम्ही 1 फुटानं करा, पण सगळं 1 फुटानं मार्किंग करून करा. असं नको की अंदाजे करत असताना एखादा 1 फुटावर, एखादा 1.25 फुटावर, एखादा 1.5 फुटावर असं करू नका. तर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये शक्य आहेत. आता 165-70 दिवसांनी पाचट काढल्यानंतर शेवटचा हप्ता आमचा ऊसाचा त्यावेळी देतो. त्यावेळी जी मोकळी सरी आहे ना, त्या मोकळ्या सरीच्या दोन्ही बाजूने परत आम्ही कुदळीनं चढ मारतो आणि मग त्याच्यामध्ये शेवटचा हप्ता त्याच्यामध्ये देऊन माथेड करतो. टोटल 165-70 दिवसामध्ये 7 डोसेस आपले होतात. त्याच्यामध्ये 1 सूक्ष्म अन्नद्रव्याचे आणि 6 रासायनिक खताचे, आणि हे सगळे आपण माथेड दिलेले आहेत. आणि साधारण NPK जे मात्रा असते ते साधारण 250, 150 इतकं आपण देतो. त्याच्यानंतर परत 225 दिवसांनी परत आणखीन एकदा पाचट काढतो. आता मुरमाची तुमची जर हलकी माळाची जमीन असेल तर सुरुवातीला ज्या सरीमध्ये पाचट काढला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला जी मोकळी सरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती दुसऱ्या वेळी जे पाचट निघतं ते त्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्या. आणि जर तुमची भारी जमीन असेल, कमी निचऱ्याची असेल तर एक सरी ती कायम शेवटपर्यंत तिथं वापशासाठी ठेवा. आणि जे पूर्वी तुम्ही ज्या सरीमध्ये तुम्ही पाचट टाकलेलं आहे त्या सरीमध्येच परत ते पाचट टाकून घ्यायचं. आणि हे सर्व झाल्यानंतर ऊसाची बांधणी वगैरे चांगली पॉवर टिलरनं भक्कम झालेली असते, त्यामुळे ऊस एकदम असा कलत नाही, थोडा थोडा कलत जातो.
तर त्यावेळी आपण काय करायचं की ऊस पडण्याआधी तो ऊस साधारण आडोळी पाऊस वगैरे चालू होतोय मार्च एप्रिल महिन्यामध्ये, तर ते ऊस पडण्याआधी आपण ते ऊस दाबून घ्यायचा. फक्त ऊस दाबत असताना बऱ्याच ठिकाणी असं ऊस दाबतात की प्रत्येक 7-8 सरीवरती कटपाट दाबतात. म्हणजे 8 सरीवरती ऊस दाबायचा प्रत्येक 8 सरीवरती, आणि नंतर आडवी पण एक पाणी बघण्यासाठी आडवा पण एक सरी आडवा ऊस पण दाबून घेतलेला असतोय. काय होतं, तुम्ही जेवढा ऊस दाबाल तेवढं त्या ठिकाणी ऊस जळका ऊस निघतो. त्यामुळे कमीत कमी तुम्ही ऊस दाबून अखंड शेतामध्ये एखाद्या ठिकाणी फक्त तुम्ही आत जाण्याकरता फक्त एका ठिकाणी फक्त वाट ठेवा, आणि एक पाणी बघण्यासाठी म्हणून आपणाला एक शेताचा एक पॉइंट माहित असतो की बाबा ह्या पॉइंट पैसे आल्यानंतर दार बंद केल्यानंतर पाणी बरोबर कडेला जाणार आहे. तर त्या पॉइंटला एक फक्त तुम्ही आडवं तुम्ही कट दाबून घ्या, आणि एक उभा एक कट दाबून घ्या, आणि नंतर चारी बाजूला आपणाला फिरता यायला पाहिजेत अशा पद्धतीने चारी बाजूने ऊस आतल्या बाजूला दाबून घ्या. काय होतं की तुम्ही जर तुम्ही आता प्रत्येक 7-8 सरीवरती जर तुम्ही ऊस दाबला, तर ज्यावेळी ऊसाची तोड होते त्यावेळी बैठला तर जिथं जिथं ऊस दाबलेला आहे कालांतरानं ऊस तो आडवा होत होत कंप्लीट गड्ड्यासकट उकडला जातो, आणि तिथं जळका ऊस जास्त निघतो. आणि तुम्ही ज्यावेळी 100 टनाच्या गोष्टी करता त्यावेळी एक एक किलो महत्वाचा असतो. तर ह्या जर गोष्टी तुम्ही 100 टनाचा टार्गेट ठेवला आणि 7-8-10 ठिकाणी तुम्ही जर कटपाट दाबला तर तुम्हाला तिथं एकरी 9-10 टनाला तुम्हाला मार बसू शकतो. त्यामुळे हे सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. फक्त त्यावेळी काय करायचं की ऊस दाबत असताना एकरी 5 किलो युरियामध्ये 3 किलो थिमेट घेऊन फक्त ऊसाच्या त्या आत वरंब्यावरती टाकून घ्या. म्हणजे नंतर ज्यावेळी आतमध्ये काही लोकरी माव्याचा वगैरे प्रादुर्भाव आला तर त्या वासानं ते पडावं, कारण नंतर आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. आता माझ्या शेतामध्ये येऊन बैठलं तर मी एक पण वाट ठेवत नाही, फक्त चारी बाजू दाबतो. आत जायला सुद्धा मी वाट ठेवलेलं नाही, कारण मला माहित आहे की ऊस दाबला की तिथं माझं टनेज कमी येणार आहे. त्यामुळे मी दाबत नाही. फक्त काय करतो की नंतर मग काही ठराविक दिवसांनी पाट पाण्यानं असेल, ड्रिपनं असेल, एखादं कीटकनाशक वगैरे सोडतो. जर आत काही जर कुठं मावा असेल काय असेल तर त्या वासानं पडावं म्हणून. आणि आता बाकी जास्त ऊस दाबायचंच नाही आपण. तर हे सर्व झालं. आता हे इतके सगळ्या चांगल्या पद्धतीने केल्यानंतर ज्यावेळी ऊसाची तोडणी होते त्यावेळी जर बैठला तर आता तुमच्या असं लक्षात येईल की बाबा 3-3.5 फूट सरीमध्ये इतक्या भयानक प्रमाणात आपल्याला जळका ऊस निघत असतो, जळका आणि वाळका ऊस. तर एक 15-20% जळकाच ऊस निघतो. ऊस तोडल्यानंतर शेंडा नसतोच त्याला, सगळा ऊस जळलेलाच असतो तो. आणि मग तो जे ऊस तोडायला येणारे मजूर असतील किंवा कांडे याचायला मजूर असतील तर आपले कामाची सुट्टी झाल्यानंतर बेंडेच्या बंडे ते जळणाला घेऊन जातात. म्हणजे ते अन्नांश खाऊन ते ऊस तिथं ते मेलेला असतो. तर तुम्ही जर संख्या नियंत्रण मध्ये ठेवला, चांगली बांधणी केला, सगळं व्यवस्थित केल्यामुळे ऊस तोडणीच्या टायमाला जर बैठला तर तुम्हाला जळका ऊसाचं प्रमाण अतिशय कमी तुम्हाला दिसणार. कुठं तर एखादा ऊस दखल न घेता इतकं तुम्हाला ऊस दिसणार. आणि 43,000 मध्ये जरी 40,000 जरी ऊस ठेवले तर 2.5 किलोचा ऊस भरला तर 100 टनापर्यंत जातो, 3 किलोचा ऊस भरला तर 120 टनापर्यंत जातो. तर कुठलंही काम करत असताना सहजासहजी कुठलं काय मिळत नसतं, तर त्याच्या मागे कष्ट पण फार असतात. फक्त ती करण्याची आपली तयारी पाहिजे. आणि जे काही लोक सांगतात 100 टन, काही लोकांचा विश्वास पटत नाही. विश्वास तुमचा जर नसेल तर तुम्ही कधीही तुमची प्रगती करू शकणार नाही. आम्ही जर कोण एखादा शेतकरी जर 100 टन पडतंय आणि आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर आम्ही पण मागे राहिलो असतो. आम्ही त्या गोष्टी मग फॉलो करत गेल्यामुळं आमचे पण 100 टन पडायला लागले. तर माझ्या मते मला जे काही बऱ्यापैकी जे अनुभव आलेत ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तर आता आपण रामेतेचे परीट साहेबांनी मला बोलण्याची संधी दिला आणि इतक्या सगळ्या चांगल्या लोकांबद्दल मला हितगुज करण्याची संधी दिला, त्याबद्दल मी
आपले आभार मानतो आणि थांबतो. आणि तुम्हाला काही जर प्रश्न उत्तरे वगैरे विचारायचं असेल तर विचारू शकता. हॅलो. हा बोला साहेब. सरांनी मला बहुतांश अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांचे जे काही अनुभव 15-20 वर्षापूर्वीचे आहेत ते सर्व अनुभव कथन केलेले आहेत. मी फक्त एक छोटा मुद्दा कबाडे साहेबांना सांगतो की तुम्ही जी ऊस लागवडीसाठी जी पद्धत वापरताय म्हणजे बियाणे निर्मितीची ती हा. तेवढी 1-2 मिनिटांमध्ये थोडक्यात सांगितलं तर बरं पडेल. आता बियाणं जी बियाण्याची- तुम्ही कार्यपद्धतीने तुम्ही बियाणं विकताय कुठं हा, कशा हा. पद्धतीने विकताय ते जरा थोडक्यात सांगा. आता बियाण्याचं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं सुरुवातीला मी असं सिलेक्शन करून मी बेणेमाळा करत होतो. मग अलीकडे काय झालं, तेच बियाणं वापरून ऊसाचे स्टेजेस वाढून नंतर मग त्याच्यामध्ये पण थोडं कमी तो यायला लागलं. म्हणजे ऊसाची कांडी लहान पडणे, ऊसाची काळोखी कमी होणे, खोडकिडीचं प्रमाण वाढणे, गवताळ वाढीचं प्रमाण वाढणे, असं व्हायला लागल्यानंतर अलीकडे 6-7 वर्षामध्ये 5-7 वर्ष तरी झाले असतील, मी माझ्या स्वतःचेच बियाणे हे टिश्यू कल्चर करायला देतो खाजगी लॅबमध्ये. आणि टिश्यू कल्चर केल्यानंतर साधारण एक 3 वर्षानंतर म्हणजे प्रत्येक वर्षी स्टेज वाढवल्यानंतर ज्यावेळी नॉर्मल ऊसाएवढी जाडी येते त्यावेळी मग त्याचा बेणेमाळा मी करतो. आणि ते बेणेमाळा करत असताना त्याचं नियोजन असं करतो की आता आमच्याकडे आता जूनमध्ये लागणी करतात, तर मी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्या बेणेमाळ्याचं नियोजन करतो जेणेकरून जूनमध्ये 10 महिन्याचं चांगलं क्वालिटीचं बियाणं शेतकऱ्यांना मिळावं. तर त्याचे पण रिझल्ट अतिशय चांगले आलेले आहेत. आता माझा हा 130 टन जो आता उतारा आता गेल्या वर्षी पडलेला आहे तो त्या टिश्यू कल्चर बियाण्याचाच होता. आणि अलीकडे 5-7 वर्षामध्ये भरपूर लांब प्रमाणात बियाणं आपलं जातं. कारण ते बियाण्याची क्वालिटी आपण इतक्या चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे. कारण बरेचसे शेतकरी असं करतात की डायरेक्ट वेगवेगळ्या संस्थेकडून जे टिश्यू कल्चरचे रोपं वगैरे मिळतात ते डायरेक्ट आणून शेतामध्ये डायरेक्टच लावतात. आणि मग त्यांना काय होतं की पहिल्या स्टेजचं तुम्ही डायरेक्ट आणून लावता, पहिल्या दुसऱ्या स्टेजचं, त्यामुळे तुम्हाला ती जाडी मिळत नाही. अजून जाडी यायला त्याला 1-2 वर्ष वाट बघावी लागते आपणाला, म्हणजे स्टेजेस वाढवावे लागतात. आणि मग ऊसाला जाडी येत नाही, अंगठ्यासारखा ऊस येतो, पेरं लहान पडतात, पानं खडी राहतात आणि संख्या कंट्रोल होत नाही. आणि ऊस इतका लहान येतो की अक्षरशः फडकऱ्यांना सुद्धा मनधरणी करावी लागते की हा ऊस तोडा म्हणून. आणि शेवटी आपलं तणे सुद्धा त्यामुळं घडतं. त्यामुळं एक आपली काय भावना होती की बाबा हे टिश्यू कल्चर ऊसच नको आपल्याला, हे काय बरोबर नाही. तर असं काय नाही मित्रांनो, टिश्यू कल्चर खरोखर चांगलं आहे, फक्त त्याचा वापर कधी करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. तर एक 3 ते 4 स्टेजेस झाल्यानंतर जर तुम्ही ते वापरला तर तुम्हाला निश्चित त्याचे रिझल्ट चांगले आल्याशिवाय राहणार नाहीत. तर प्रत्येक वर्षी मी हा स्वतःचा 1 4 एकर 5 एकर बेणेमाळा करतो. आणि ज्यावेळी पहिल्या वर्षी मी केलो त्यावेळी इथून जवळजवळ 1100 किलोमीटर मध्य प्रदेशला रामदेव शुगर्स म्हणून खाजगी कारखानदार आहेत, ज्यांचे स्वतःचे 5 कारखाने आहेत. त्यांनी जवळजवळ 50 गुंठ बियाणं माझ्याकडून 1100 किलोमीटर वरती नेलं. तर त्यावेळी ते नेत असताना त्यावेळी माझा एका गुंठ्याचा दर ₹7,000 होता. परंतु त्यांना तोडणी वाहतुकीसहित प्रति गुंठा ₹14,000 खर्च आला त्यांना. आणि तो 50 गुंठे बेणेमाळा तिथं नेऊन त्याचा बेणेमाळा करून आज त्या भागामध्ये माझं जे बियाणं आहे तेच बियाणं ते अजून सुद्धा वापरतात आणि जास्त प्रमाणात तिथं आता ते वाढलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत. आता नंतर 7,000 वरून परत 8,000 केला, 9,000 केला. आता गेल्या वर्षी ₹10,000 गुंठ्यानं माझं बियाणं दिलेलं आहे. आणि जवळजवळ एक 4 एकर असू दे, 5 एकर असू दे, साधारण एका आठवड्यामध्ये कंप्लीट बियाणं माझं जातं. माझं बियाणं तोडणीच्या वेळी जर तुम्ही आला तर शेतामध्ये सगळे तुम्हाला एक 100-150 ऊस तोडणारे मजूर दिसतील आणि 10-20-25 ट्रॅक्टर दिसतील तुम्हाला. इतकी गर्दी असते. आणि जे शेतकरीना रिझल्ट चांगला आल्यामुळं प्रत्येक वर्षामध्ये त्याची वाढ होत चाललेली आहे. त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मी आता अजून पण देऊ शकलेलो नाही. 5 एकर 6 एकर केलं तरी मी कमीच पडायला लागले, अशी आज परिस्थिती आहे. तर बियाणं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, चांगल्या क्वालिटीचं केला आणि त्याचे रिझल्ट जर शेतकऱ्यांना चांगले आले तर तुमचं बियाण्यात सुद्धा तुम्हाला 10 महिन्यामध्ये चांगले पैसे मिळतात. आणि एक फायदा काय होतो, आता
आता ह्या वर्षी मी 10,000 रुपयानं 1 गुंठा दिला. मला 40 गुंठ्याची 10 महिन्यामध्ये मला 4 लाख रुपये मिळाले. म्हणजे 133 टन ऊसा एवढे पैसे मला 10 महिन्यात मिळाले. आणि एक दुसरा फायदा काय, जो माझा खोडवा असतो त्या बियाण्याचा, तो सुद्धा जूनमध्ये तुटल्यामुळं तो खोडवा सुद्धा 100 टनाच्या वरती उत्पादन सातत्यानं निघत आहे. आता जो 120, 112 जो माझा पडला तो बियाण्याला तुटलेल्या ऊसाचाच आहे. कारण त्याला आडसाली ऊसा एवढे दिवस मिळतात. आणि तो एक त्याचा एक मोठा फायदा मिळतो. आणि आणखीन एक फायदा काय, की तो खोडवा सुद्धा जूनला तुटल्यामुळं कारखाना चालू झाल्या दिवशी सुरुवातीला पहिल्या दिवशी तुटला जातो. तो तोडल्यानंतर परत मला त्या 65 कुट्टी करून परत हरभऱ्याचा बेवड सुद्धा करायला गावतो. असे बरेचसे त्याचे फायदे आहेत. तर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने बीजोपता उत्पादन तुम्ही चांगल्या क्वालिटीचं जर केला तर फक्त एक क्वालिटी तुम्ही दर्जा त्याचा राखून ठेवला पाहिजे. त्याचे डोसेस असतील, बाकीचे काही ज्या गोष्टी आहेत त्या तंतोतंत जर पालन केला तर तो सुद्धा व्यवसाय चांगला आहे. कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर. हा हॅलो सर. हा, बोला. सागर भमाणे बोलतोय. सूक्ष्म अन्नद्रव्य देताना 75 दिवसांनी द्यावीत असं सांगितलं. परत बेसल डोस वेळेस काय द्यावीत का सूक्ष्म अन्नद्रव्य? बेसिल डोस मध्ये देण्यापेक्षा माझ्या मते मग तुम्ही साधारण ऊस सगळा उगून आल्यानंतर सगळे मुळे वगैरे वाढल्यानंतर 30 दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर एक साधारण 45व्या दिवशी दिला तर माझ्या मते चांगलं होईल. 45 दिवस आणि 75 दिवस असं 2 हप्त्यामध्ये आपण देऊ शकतो. हा, मग काय 45व्या दिवशी दिला की काय 75व्या दिवशी गरज भासली तर द्या माती परीक्षणानुसार. गरज नसेल तर काय तेवढ्या एकावर पण चालतं. बरोबर सर. दुसरा प्रश्न असा होता, रासायनिक खते 6 वेळा विभागून द्यावीत म्हटलं. 225, 150, 150 हे देत असताना त्याचा डे वाईज काय शेड्यूल आहे का? किती दिवसाच्या अंतराने द्यावीत ते आता तुम्हाला मला व्हॉट्सअपवर रिप्लाय वगैरे करा, तुम्हाला ते सगळं शेड्यूल पाठवतो मी. ओके सर. ओके सर. हा, ठीक आहे. थँक्यू सर. हा, ओके. हा, बोला. हा, नमस्कार. हा, बोला. ते आपण कपाडे साहेब नमस्कार. नमस्कार, बोला. आपण J6 आपण जे वापरतात ते अशी काय तुम्ही प्रयोग वापरतच नाही का? अलीकडे वापरतात? अलीकडे काय आपण काय वापरलेलं नाही. काय मला गरज पण वाटली नाही, कारण पीक फेरपालट असतं आपलं. हा, म्हणजे मी असं वापर केला जातो ना अलीकडे जास्त आपण. पीक 2 पीक घेतल्यानंतर 1 वर्ष विश्रांती देतो मी. केळी असेल, हळद असेल, हे सगळे पिकं घेतो. त्यावर रानामध्ये ताकद भरपूर असते. मला काय पाहिजे तो रिझल्ट माझ्या ह्याच्या पद्धतीने मिळते मला. हॅलो. हा, आंतरपिकाच्या बाबतीत जरा बोलता. आंतरपीक घेत नाही तुम्ही ना? आंतरपीक घेतलं तर सर मग आता तुम्हाला सांगतो, आंतरपीक करणाऱ्यांचे तर ह्या वर्षी इतकं नुकसान झालंय. अक्षरशः ऊसाला फुटवा नाही अजिबात. शेंगा सोयाबीन वगैरे केली ती ऊसामध्ये. आणि ज्या शेतकऱ्याचं आंतरपीक घेतलेलं नाही त्यांचा ऊस आता अक्षरशः म्हणजे आता जमिनीला घातीच नाहीत. नाहीतर ते ऊस आता डोक्याच्या वर गेलेला आहे. फुटवा पण समाधानकारक आहे. पण आंतरपीक घेतल्यामुळं अक्षरशः, आणि त्यात हा पडलेला पाऊस, त्यामुळं 1-2च फुटवे ऊसाचे आहेत. आणि मग ते रिवर्स फार जातं ते आंतरपिकातनं मिळणारं उत्पादन आणि हे झालेला तोटा जर ह्याची तुलना केली तर माझ्या मते आंतरपीक नाही परवडत ते. आम्ही करा म्हणतो ना, मग काय आपल्याला उत्पादन जास्त काढायचं, जे ते मेन टार्गेट ते आपण ठेवलं पाहिजे. तुम्ही आंतरपीक घेऊन कधीच तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत जाऊ शकणार नाही. बरोबर आहे. कुणाला शंका आहे? एक मी कबाडे साहेब, तुमचं मी सगळ्या स्लाइड्स प्रेझेंटेशन केलं होतं. 1-2 मिनिटात त्यांना सगळ्यांना दाखवू. दाखवा की. सगळ्यांनी बघितलं का?
हॅलो, हा, दिसते का? हो दिसते. हो. हे कबाडे साहेबांचं दिनचय आहे. हो, कधी गेला होता ते? पेरणी कधी केली होती सांगा बरं? ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केली होती. हं. ते माझं एक 8 एकर क्षेत्र असं आहे की तिथं मी म्हणजे हळद आणि केळी घेऊ शकत नाही. आणि 2 पीक झाल्यानंतर विश्रांती तरी मला द्यायची असते. पूर्वी त्या जमिनीमध्ये आम्ही सोयाबीन आणि हरभरा करत होतो. आता सध्या काय सोयाबीन ते व्याप होत नाही आम्हाला. हा त्यांच्या केलेला होता. तो 45-50व्या दिवशी गाडल्यानंतर आता साधारण आणि 15 दिवसामध्ये घात आली जमिनीला, तर नंतर त्याच्यामध्ये हरभरा घेणार आहे मी. अच्छा, ऊस घेणार नाही का? नाही, 1 वर्ष विश्रांती. अच्छा अच्छा, हम्म. हे उपटलेलं हो हातानं उपटून टाकलेलं. हो, हाताने त्यात एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्या उपडताना अक्षरशः एक 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 सुट्टा कण पडलाय मातीचा बाजूला. हो ना. हो, हे काय केलंय? त्यानंतर हे मुजवलेलं आहे त्यांच्या हे करून सरीचं वरंबण वरंब्याची सरी केलंय. त्या लहान अवजार कुठला आहे? पावडर आहे. हा, अवजार अवजार म्हणजे लहान पॉवर टिलर आहे. आता हे करत असताना पण मी काय केलं, आता विश्रांती द्यायचं आहे आणि धेंच्याचं पीक घ्यायचं आहे म्हटल्यानंतर मग मी काय केलं, 3-3.25 फुटी सऱ्या पाडल्या. म्हणजे जास्तीत जास्त धेंच्याचं पीक निघावं जमिनीमध्ये. हं. म्हणून 3-3.25 फूट सरीवरती धेंच्या केलेला होता. आणि 3 सरी त्याच्यामध्ये मग धेंच्या मोडल्यानंतर त्या वरंब्यावरती आपला रेग्युलर जो व्हीएसटीचा पॉवर टिलर आहे तो चालत नाही. मग लहान 3-3.5 फूट सरीमध्ये चालणारे पण पॉवर टिलर आलेत. त्या पॉवर टिलरच्या साहाय्याने आता हा आपण त्यांच्या मुजवलेला आहे. त्यांच्या आणि मातीखाली गेलेला आहे. हो, मातीखाली गेल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट त्यांच्या कुजतं. नंतर ह्या बेडवरून मग तुम्ही चालताना अक्षरशः पाय भरून येतात. म्हणजे गाडीच्या वर चालल्यासारखं फिलिंग होतं आपल्याला. बरोबर. ही सरी इथली आहे का? ही सरी दुसरी आहे. हे आता ट्रे मध्ये भरताना केलेलं आहे बघा. ते गडबडीत अजून बरेचसे फोटोग्राफ्स होते, ते काढायला मला ते खत मिक्स करून हे करताय, हे सूक्ष्म लावले. मोरून ठेवताय. हो, शेणखतामध्ये किती दिवस? 8 दिवस. हे सिलिकॉन आहे. हं. हा, सिलिकॉन पण वापरतो ना. सिलिकॉन कसं पूर्वी भात शेतीसाठी वापरायचे, आता उसाला पण गरज आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सिलिकॉन काय करतं, पाणी सुटू देत नाही त्याला, शेणखताला. बरोबर. असे दोन्ही पण काम होते त्याला. रोप गेले. हो, रोप गेलेले. त्याला काही इमिगेशन वापरलं का? हे आपलं क्लोरोबाविस्टिन. नाही, मुळासाठी काही वेगळं वापरलंय ना? नाही, त्या रोप लावून करता ट्रे मध्ये भरताना ना फक्त आपण ह्याचेच हे करतो, म्हणजे जर्मिनेटर म्हणून एक बायोस्कर टेक्नॉलॉजीचं मिळते बघा ते, आणि बाविस्टिन आणि क्लोरो. हा, मार्किंग केलं. हो, मार्किंग केलं. नंतर मग ते आणि ते गन्ना मास्टरचे मग आळवण्या वगैरे त्यांना पण रोप सेट होतात चांगले. त्याच्या आळवण्या स्प्रे वगैरे घेतो त्याची. हा, बेण्यासाठी तयार आहे का? हा, बेण्यासाठी तयार होतं त्यावेळी काढलेला बोट आहे. बेण्याचा ऊस कसा 10 महिन्याचा असल्यामुळे पडत नाही, असा उभा ऊस पाहिजे, पडलेला ऊस नसावा बियाण्याला. सरांनी बराच विषय कव्हर केला आहे. बहुतांश ते तंत्रज्ञानामुळे काही ठराविक गोष्टी जर त्यांच्या लक्षात घेतल्या, म्हणजे सरी, आंतरपीक, जमिनीचे आरोग्य आणि विशेषतः खतांच्या देण्याची पद्धती वगैरे, सरी सोडून वगैरे, आणि बियाण्याच्या बाबतीत फार आपल्याला प्रत्येक गावामध्ये एखादा माणूस जरी आपण तयार करू शकलो, एका दुसऱ्या एकराचं बियाणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे, आपण प्रत्येक मार्जिन पोचू शकत नाही, पण असे 2 ते उत्पादनाच्या माध्यमातून तयार झाले गावाला कायमस्वरूपी बियाणाचा
जो काही त्रिस्तरीय बेनेमाळा म्हणतो, आणि बेनेमाळा उपलब्ध झाला की ऑटोमॅटिक लोक त्या पद्धतीनं काम करू शकतील. कारण 15-20% उत्पन्न आजच्या 100 टन उत्पादन तंत्रज्ञान या 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये कबाडे साहेबांनी शेवटचं व्याख्यान आपण आयोजित केलं होतं. त्यांना मागच्या प्रशिक्षणामध्ये थोडा वेळ नव्हता, त्यांचे घरचे पेशंट होते, तरी पण त्यांनी परवा त्यांचे नातेवाईक देखील जवळचे एक्सपायर झाले होते, तरी त्यांनी वेळ काढून आज आपल्याला एवढा प्रदीर्घ कालावधीत अत्यंत अगदी ऊस जन्माला येण्यापासून ते अगदी ऊस कारखान्यात जाण्यापर्यंत आणि बीज उत्पादनाचं एक वेगळं सूत्र सांगितलं व्यावसायिक ही संधी आहे आपल्याला. अत्यंत मनमोकळेपणाने आणि कुठल्याही मनामध्ये किंतु न बाळगता, कुठल्याही रिझर्व न ठेवता सर्व माहिती दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा कबाडे साहेबांचं आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आणि रामी कार्यासाठी अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी राज्याबरोबर देशात एखादा वेगळा मानदंड त्यांनी प्रस्थापित करावा ऊस उत्पादनामध्ये, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी कबाडे साहेबांचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. कबाडे साहेब धन्यवाद. फक्त बाकीच्या धन्यवाद. लोकांचा पण एक